अंत्योदयाची साधना. साधनेची भूमिका. काही ना काही कारणाने आमचे सर्व मित्र राजकीय कार्याला लागले होते. ज्यांना रचनात्मक कार्याचे आकर्षण होते ते देखील राजकारणाच्या प्रवाहात होते. व्यापक चिंतन असूनही त्या प्रवाहात न जाणे हा एक योगच म्हणावा लागेल आणि ईश्वर कृपेने तो मला साधला होता. जणू काही जगात काही चाललेलेच नाही इतक्या तटस्थतेने, परंतु जगाचे निरीक्षण करीत 30 वर्षे माझे कार्य चालू राहिले. त्या प्रवाहात असलेल्या लोकांना ज्या गोष्टींचे आकलन होऊ शकत नव्हते अशा काही गोष्टींचे आकलन मला कार्याच्या त्या अनुभवामुळे आणि तटस्थ निरीक्षणामुळे होऊ शकले. 1921 ते 1951 या 30 वर्षात अपरिहार्य जेल यात्रा सोडल्या तर माझा बाकी सगळा वेळ आणि जीवनच विधायक आणि रचनात्मक कार्यात गेले. त्याही काळात माझे लक्ष रचनात्मक कार्याला मूलभूत असलेल्या विचारांकडेच अधिक होते. शिक्षण, अध्ययन, अध्यापन, ध्यान, चिंतन, निरीक्षण वगैरे कार्य मी करीत होतो. ज्याला राजकीय चळवळ म्हणतात त्यात मी सहसा भाग घेतला नाही. कर्तव्यबुद्धीने झेंडा सत्याग्रह, व्यक्तिगत सत्याग्रह, 1942 सालची चळवळ इत्यादी जे करणे अपरिहार्य झाले तेवढे मी केले. बाकी 30 वर्षे एकाच ठिकाणी बसून सगळ्या विश्वाशी अनुसंधान म्हणजे संपर्क राखण्याचा आणि ज्याला गीता अकर्म म्हणते त्या अवस्थेत राहून कर्म कशा प्रकारे होऊ शकते याचा प्रयोग माझा चालला होता. या कार्यात मी एवढ्या एकाग्रतेने लागलो होतो की याला उदाहरण द्यायचे झाले तर माझेच देता येईल. म्हणजे ती माझी स्वतःची एक वस्तू आहे. त्या एकाग्रतेमध्येही समग्रतेची आवश्यकता असते हे मी कधीही विसरलो नाही. एकाग्र आणि समग्र दोन्ही मिळून जीवन आहे. म्हणूनच आश्रमात काम करताना, ग्रामसेवेच्या कामाकडे लक्ष देताना, विद्यार्थ्यांच्या अध्ययन कार्यात वेळ देताना मी सगळ्या जगात ज्या हालचाली होत होत्या त्याचे तटस्थ बुद्धीने सतत निरीक्षण आणि अध्ययन करीत होतो. मी स्वतःला या आंदोलनापासून निर्लिप्त ठेवले होते. म्हणून जसे खेळाच्या बाहेर राहून खेळ पाहणारा तो खेळणाऱ्यांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे पाहू शकतो तसा अनुभव मला आला. सेवाग्राममध्ये कोणीही नेता किंवा तत्वचिंतक बापूंकडे आला की बापू त्याला माझ्याकडे पाठवीत. कुणावरही आपल्या विचारांचे आक्रमण करायची सवय मला नव्हती. तरीही भेटायला येणाऱ्यांबरोबर काही प्रश्नोत्तरे होत असत. त्यातूनही बाहेरच्या प्रवाहाची माहिती मला मिळत असे. अशा प्रकारे तिथे बसल्या बसल्या चिंतन, निरीक्षण चालत असे. मी 30 वर्षे जे जीवन व्यतीत केले त्यात ध्यान योगनिष्ठा होती. म्हणून मी ती जागा कधीही सोडली नाही. मी अगदीच स्थाणू झालो होतो. आश्रमातील कितीतरी लोक कितीतरी निमित्ताने कितीतरी जागी जाऊन आले, पण मी मात्र त्या परमधाम आश्रमाला आणि धाम नदीला अगदी घोरपडीसारखा चिकटून बसलो होतो. मध्यंतरी गांधीजींच्या निर्वाणानंतर महाराष्ट्रात ज्या दुःखद घटना घडल्या त्यावेळी साने गुरुजींनी अत्यंत तळमळीने, व्यथित आणि व्याकुळ होऊन मला पत्र लिहिले होते. आता तरी तुम्ही महाराष्ट्रात या, तुमची इथे अत्यंत गरज आहे. त्यावेळी त्यांनी 21 दिवसांचे उपवास देखील केले होते. त्यांच्यासारख्या सन्मित्राने त्या विशेष आपत्तीच्या प्रसंगी व्याकुळ होऊन केलेल्या विनंतीचे उत्तर मी काय दिले? माझ्या पायावर चक्र आहे, तेव्हा केव्हा तरी फिरण्याचा योग येईल. तो अजून आलेला नाही. माझे फिरणे जेव्हा सुरू होईल तेव्हा जगातली कोणतीच शक्ती ते थांबवू शकणार नाही. आता परमेश्वरच माझे पाय तोडून मला थांबविल तर वेगळी गोष्ट. बाकी मला थांबविण्याची शक्ती जगात असू शकणार नाही. तसेच आज मी बसलो आहे तर मला उठवण्याची शक्ती देखील कोणाजवळ नाही. एवढा कठोर, निर्लिप्त बनून मी तन्मयतेने रचनात्मक कार्यात घडलो होतो. एक गोष्ट आम्ही समजून घ्यायला हवी. आम्हाला रचनात्मक काम करायची इच्छा आहे, पण रचनात्मक काम तर सरकार देखील करू इच्छिते आणि करेलही. त्यामुळे लोक सुखी होतील आणि व्हायलाच हवेत. पण मूल्य परिवर्तन करणे आणि समाजाला सुखी बनविणे यात फरक आहे. जेव्हा आपण शाश्वत सुखाची गोष्ट करू तेव्हा दोहोत फरक राहणार नाही. पण तात्कालिक सुखाविषयी विचार करू लागलो तर लोकांना सुखी बनविणे आणि मूल्य परिवर्तन करणे ही दोन भिन्न कामे आहेत. या मूल्य परिवर्तनालाच शांतिमय क्रांती म्हणतात. क्रांती शांतिमयच होऊ शकते.
कोणत्याही तऱ्हेने केलेल्या बदलाला क्रांती म्हणत नाहीत. क्रांतीमध्ये परिवर्तन पायापासून म्हणजे मूलभूत झाले पाहिजे. मूल्य बदलले पाहिजे. मूल्यांमध्ये जो बदल होत असतो तो शांतिमयच होत असतो, विचारानेच होत असतो. ही माझ्या विचाराची पक्की भूमिका होती आणि याच आधारावर माझे प्रयोग चालले होते. रचनात्मक कार्य करत असतानाही माझ्यासमोर एकच कसोटी होती की हा व्यापक आत्मदर्शनाचा अल्प प्रयत्न आहे आणि म्हणून आसपासच्या लोकांमध्ये चांगली भावना निर्माण व्हावी आणि त्यातून उत्तम कार्यकर्ते निर्माण व्हावेत, हाच प्रयत्न मी केला. मी स्वतःला मजूर समजतो, म्हणून मी माझ्या आयुष्यातला ज्याला बेस्ट इयर्स म्हटले जाते असा काळ, तारुण्याची 30 वर्षे मजुरीत घालविली. मी तरतऱ्हेची कामे केली. जी कामे समाजात हीन मानली जातात, दीन मानली जातात, ज्यांना काही प्रतिष्ठा नाही, पण जी फारच आवश्यक असतात अशी कामे मी केली. भंगी काम, विणण्याचे काम, शेती यासारखी ती कामे होती. गांधीजी असते तर मी कधीच बाहेर पडलो नसतो आणि जगाने मला मजुरी करण्यातच मग्न झालेले पाहिले असते. जन्माने जरी मी ब्राह्मण म्हणजे ब्रह्मनिष्ठ आणि अपरिग्रही असलो तरी कर्माने मी मजूरच आहे. ब्रह्मनिष्ठा मी सोडू शकत नाही. म्हणून या सर्व कामांच्या मागे माझी दृष्टी आत्मदर्शनाच्या साधनेचीच होती. बापूंनी 1921मध्ये जमनालालजींच्या आग्रहामुळे वर्ध्याला सत्याग्रहाश्रमाची एक शाखा काढायचे ठरविले आणि तो आश्रम चालवण्यासाठी वर्ध्याला जाण्याची आज्ञा त्यांनी मला केली. माझ्या 4 विद्यार्थ्यांना आणि एका सहकार्याला बरोबर घेऊन मी वर्ध्याला आलो 8 एप्रिल 1921ला आणि माझे कार्य सुरू झाले. कातण्याची उपासना. गांधीजींकडे आल्यावर जी अनेक प्रकारची कामे मी केली त्यात एक होते विणण्याचे काम. बापूंच्या प्रेरणेने विणकाम शिकणाऱ्यांमध्ये मी सर्वात पहिला होतो. मी नवार विणण्याचे काम करीत असे. एका दिवसात 25 वार नवार विणली तर त्यावर जीवननिर्वाह होऊ शकेल असा विचार करून जोरात काम सुरू केले. पण सतत 8 तास परिश्रम करूनही 25 वार नवार विणू शकलो नाही. शेवटी एक दिवस खूपच श्रम केले. रात्री 9:30 वाजेपर्यंत विणले तेव्हा 10 तासात 25 वार नवार विणली गेली. त्या काळात म्हणजे 1916मध्ये सगळे सूत गिरणीचे असायचे. गिरणीच्या सुताने देशाला विशेष लाभ होणार नाही हे नंतर लक्षात आले. त्यामुळेच हळूहळू चरख्याकडे लक्ष गेले. आम्ही चरख्यावर कातू लागलो. मग धुनाईची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर तुनाईचे काम सुचले. या सर्वांचे संशोधन सुरू झाले. तासन तास कातले, तासन तास विणले. कातण्याच्या प्रत्येक प्रक्रियेकडे लक्ष दिले, प्रयोग केले. मग कातण्याची मजुरी काय असली पाहिजे याचा हिशेब होऊ लागला. जेव्हा कातण्याची मजुरी निश्चित करण्याचा प्रश्न समोर आला तेव्हा मी रोज 4-4 गुंड्या कातण्याचा महायज्ञ सुरू केला. 4 गुंड्या पूर्ण करण्याकरता 8.5-9 तास लागत. वेगवेगळ्या प्रकाराने कातण्याचा अभ्यास करत असे. काही वेळ 2-2.5 तास उभे राहून कातायचे, काही वेळ बसून कातायचे, थोडा वेळ डाव्या हाताने, थोडा वेळ उजव्या हाताने असे कातण्याचे 4 प्रकार करून पाहिले. 5वाही एक प्रकार होऊ शकला असता. बेंचवर पाय खाली सोडून बसायचे आणि कातायचे. कातत असताना थोडा वेळ मी विद्यार्थ्यांना काही शिकवितही असे. बाकी वेळ मौन ठेवीत असे. तेव्हा चरख्यावर सुताचा नवीन धागा काढताना तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् आणि सूत त्राकेवर गुंडाळताना ओम भूर्भुवस्वः म्हणत असे. या सगळ्या कारणांनी रोज 16 लटी म्हणजे 4 गुंड्या कातणे फुलासारखे हलके झाले. श्रम जाणवायचे नाहीत. त्या दिवसात मी रात्री कन्याश्रमात आणि दिवसा नालवाडीला राहत असे. संध्याकाळी 6 वाजता कन्याश्रमात येत असे. तेथे बापूंची आणि इतरांशी थोड्या गोष्टी व्हायच्या. मग प्रार्थना व्हायची आणि कातणे पुरे करून मी झोपत असे. सकाळी प्रार्थनेनंतर उपनिषदाचा वर्ग घेत असे आणि 6 वाजता परत नालवाडीला जात असे. माझा दिनक्रम साधारणपणे असा होता. जवळजवळ 9 तास कातणे, कातताना 2 तास शिकवणे. एकदा दिवसभराचा हिशेब देताना मी 26 तासांचा हिशेब दिला होता, कारण कातताना शिकविण्याचे 2 तास जास्तीचे मिळाले.
पत्रव्यवहार वगैरे कामात 4-5 तास देण्याचा प्रयत्न करायचा आणि 10 तास शरीराकरता त्यात झोपही आली. मग सप्टेंबर 1935मध्ये मी एक नवीन उपक्रम सुरू केला. दिवसभरात जेवढी कमाई होईल तेवढ्यातच आपला जीवननिर्वाह करायचा असे ठरविले. हा विचार तसा नवीन नव्हता, पण तो प्रत्यक्षात येणे नवीन होते. आपला भोजन खर्च शक्य तर मजुरीतूनच व्हावा हे कातण्याच्या कार्यक्रमातच गृहीत होते. मजुरी मी जी मानली होती ती. खाद्यवस्तूंच्या भावांची एक निश्चित कल्पना केली होती. त्यात बाजारभावाप्रमाणे फरक करायचा नाही, एक निश्चित भाव मानायचा असे ठरविले होते. सामान्यतः महिना 6 रुपयात जेवण खर्च व्हावा अशी योजना बनवली. आहारात या वस्तू होत्या: 1. दूध 50 तोळे, 2. भाजी 30 तोळे, 3. गहू 15 ते 20 तोळे, तेल 4 तोळे, 5. मध किंवा गूळ किंवा फळ. पूर्ण 1 वर्ष याप्रमाणे प्रयोग केला. एक दिवस देखील त्यात खंड पडू दिला नाही. तसा आपला उदरनिर्वाह आपल्या मजुरीवरच करायचा हा विचार मी जवळजवळ सुरुवातीपासूनच म्हणजे 1922-23 पासून मानला होता. त्यावेळी रोज दुपारी 4 वाजता किती काम झाले, किती मजुरी मिळाली याचा हिशेब होत असे. जर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत काम केले तर पूर्ण मजुरी मिळू शकेल इतपत काम झाले असेल तर संध्याकाळचा स्वयंपाक होत असे. नाहीतर चर्चा व्हायची की पूर्ण मजुरी मिळण्याइतके काम झालेले नाही तर काय करायचे, संध्याकाळचे भोजन सोडायचे की जास्त काम करून पूर्ण मजुरी मिळवायची. तरुण मंडळी होती, त्यांना बहुधा पूर्ण जेवणाची गरज असायची, त्यामुळे ते जास्त काम करायला तयार व्हायचे. कधी मजुरी जेवढी कमी असायची तेवढ्या किमतीच्या वस्तू आहारातून कमी करीत असो. असे अगदी उत्साहाने काम चालले होते. माझ्याजवळ जे विद्यार्थी होते ते अगदी तरुण होते. पूर्ण शक्तीने आणि उत्साहाने ते मजुरीचे जीवन जगण्याकरता माझ्याबरोबर कामाला लागले होते. पवनारला मी मजुरांबरोबर बसत असे, बोलत असे. एकदा तुम्ही तुमची सर्वांची मजुरी एकत्र करून सारखी वाटून घ्या असे मी त्यांना सुचविले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ते सगळे म्हणाले, हो हो, हे होऊ शकते. पण हा ठराव प्रत्यक्षात कसा उतरवायचा, आपल्या स्वतःला अलग ठेवून? मी त्यांच्यात दाखल होईन तेव्हा त्यांच्या माझ्या सकट तो अंमलात येईल. मी देखील मजूर बनून राहण्याचे प्रयोग करीतच होतो आणि त्यावेळच्या मजुरीच्या भावामुळे तर माझे प्राणच उडाले होते. जेव्हा कातण्याच्या भावात वाढ झाली तेव्हा ते देहात परत आले. 9-10 तास कातूनही जास्तीत जास्त 4 आणे मजुरी मिळायची आणि माझा खर्च कमीत कमी 6 आणे. मी मजुरांशी कसा एकरूप होणार? श्रमाला पूर्ण मजुरी देणे हेच मजुराची खरी प्रतिष्ठा वाढविणे होय. मी सहकाऱ्यांना म्हणालो, तुमच्या सगळ्या चळवळी सोडून या खऱ्या राजकारणाकडे तुमचे लक्ष असले पाहिजे. रोज 9 तासात 16 लटी कातून देखील चरखा संघाच्या मजुरीच्या हिशेबाने 5 रुपये मासिक मजुरी होत असे. माझ्या विचाराप्रमाणे श्रमाच्या प्रमाणात मजुरी 4 आणे रोज जरूर व्हायला हवी होती. बापूंच्या विचाराप्रमाणे 8 आणे. पण इतकी मजुरी देऊन खादी खरेदी करणे आमच्या श्रीमंतांना परवडले नसते. यावर उपाय काय? हाच की माझ्यासारख्याने मजुरीवर जीवननिर्वाह करायचा आणि तो मी प्रयोग म्हणून करीत होतो. माझ्या प्रयोगाची माहिती एक दिवस बापूंपर्यंत पोहोचली. सेवाग्राममध्ये बसून त्यांचे लक्ष चहूकडे असायचे. मग जेव्हा त्यांची भेट झाली तेव्हा त्यांनी त्यासंबंधी चौकशी केली आणि विचारले की तू एवढे काततोस तर चरखा संघाच्या मजुरीच्या हिशेबाप्रमाणे तुला किती पैसे मिळतात? मी म्हणालो, 2-2.25 आणे रोज. पुन्हा त्यांनी विचारले, तुझा रोजचा खर्च किती? मी म्हणालो 8 आणे. त्यावर बापू म्हणाले, पूर्ण दिवस कातणारा चांगला कारागीरही एवढ्यावर आपली उपजीविका चालवू शकणार नाही, असा याचा अर्थ आहे. त्यांच्या या शब्दातून त्यांची व्यथा प्रकट होत होती. शेवटी बापूंच्या प्रयत्नांमुळे कातणाऱ्यांना पुरेशी मजुरी देण्याचा सिद्धांत स्वीकृत झाला. मात्र आजही आम्ही त्या सिद्धांतापासून पुष्कळच दूर आहोत. पूर्ण मजुरीच्या सिद्धांताची चर्चा 2-3 वर्षे चालली. महाराष्ट्र चरखा संघाने त्या दिशेने पहिले लहानसे पाऊल टाकले. त्याचा परिणाम अनिष्ट झाला नाही असा अनुभव आल्यानंतर
मग अधिक मोकळ्या मनाने दुसरे पाऊल टाकण्याचे त्यांनी ठरविले. नवी भाववाड जुन्या भाववाडीच्या दुपटीच्या जवळपास केली. सामान्य कातणारा 8 तासात 4 आणे आणि उत्तम कातणारा तितक्याच वेळात 6 आणे मिळवू शकेल असे झाले. कोणी एखादा सुदुर्लभ माणूस एखाद्या दिवशीच का होईना जोर मारून 8 आणेही मिळवू शकला असता. 8 आणे ही गांधीजींची किमान मजुरी होती. तिला क्वचित कुणाचा तरी हस्तस्पर्श होऊ शकला असता. जरी महाराष्ट्र चरखा संघाने हे धोरण स्वीकारले होते तरी इतर प्रदेशातील मंडळींना अजून हे धोरण अव्यवहार्यच वाटत होते. चरख्यावर 9 तासात 4 गुंड्या कातण्याचा प्रयोग केल्यानंतर तकलीवर तसा प्रयोग करायचा माझा विचार होता. पण माझी तकलीची गती कमी असल्यामुळे चरख्यासारखी उत्तम निष्पत्ती निघू शकत नव्हती. तितकी माझी शक्ती नव्हती. म्हणून दुसऱ्या कोणा समर्थ व्यक्तीने असा प्रयोग करायला हवा होता. अशा प्रयोगांद्वारेच खादीच्या कल्पनेला तीव्र वेग देणे शक्य होते. मी पूर्ण 1 वर्ष तकलीवर डाव्या हाताने कातण्याचा प्रयोग केला. माझ्या उजव्या आणि डाव्या हाताच्या गतीमध्ये 9 तारांचे अंतर होते. दोन्ही हाताने मिळून 8 तासात तकलीवर पूर्ण कातता यावे हा या अभ्यासाचा हेतू होता. डाव्या उजव्या दोन्ही हातांचा उपयोग करून 4 तासात 20 नंबरच्या 12 लटी कातल्या जाऊ शकतात हे तर सत्यव्रतनने करूनच दाखविले. 1934च्या जवळपास रोज दुपारी 12 वाजता सामुदायिक रूपाने तकलीवर कातणे सुरू केले. याला मी उपासना मानले होते आणि म्हटले होते की कोणावर माझ्या विचारांचे आक्रमण मी करू इच्छित नाही, पण भोजनाच्या वेळी जेवढी उपस्थिती असते त्याहून अधिक उपस्थिती तकली उपासनेला असावी अशी माझी अपेक्षा आहे. तशी नसते याचे एक कारण की हे तकली उपासनेचे तत्व आमच्या लक्षात आलेले नाही. उपासना व्यवहार आणि ज्ञान आत्मज्ञान यांच्यामध्ये उभी आहे. दोहोंच्या मध्ये ती पुलाचे काम करते. व्यवहारामध्ये कैद असलेल्या आम्हाला परमार्थामध्ये घेऊन जाणे हे उपासनेचे काम आहे. उपासना व्यवहारातील फायद्यासाठी सुरू होते आणि फायदा सांगता सांगता आम्हाला शांती, समाधान, आत्मज्ञान यांच्या किनाऱ्यावर पोहोचविते. तकली चरख्याचा उपयोग प्रत्येक भारतवासी करेल तर भारतातील पुष्कळशा दुःखांवर उपाय होऊ शकेल ही गोष्ट ज्याला समजेल आणि या भावनेने जो काताला सुरुवात करील त्याला त्या कताईने शांती मिळेल. ज्या वस्तूचा आम्ही उपासना म्हणून स्वीकार करतो तिच्यामुळे बाह्य आणि आंतरिक दोन्ही फायदे मिळतात आणि तकलीच्या बाबतीत असा अनुभव आलेला आहे. तकलीच्या विषयात बरीच तपस्या झाली आहे. त्या दिवसात तुरुंगात तकली जवळ ठेवायला परवानगी नव्हती. तुरुंगात तकली करता दांडेकरांना उपवास करावे लागले. तेव्हा त्यांना तकली ठेवायला परवानगी मिळाली. काकासाहेबांनाही त्यासाठी 11 दिवसांचे उपवास करावे लागले. अशी तपस्या पुष्कळ बंधू भगिनींनी केली आहे. तकली करता हा जो त्याग केला गेला ही जी तपस्या झाली त्याची कहाणी रॉबिन्सन क्रुसोच्या कहाणीसारखी रसाळ आहे. पुराणातल्या रसाळ कथांसारखी ती लिहिली जाऊ शकते. उपासनेशिवाय राष्ट्रामध्ये ऐक्य निर्माण होणार नाही असे माझे निश्चित मत आहे. एक राष्ट्र बनण्यासाठी सहविवाह, सहभोजन किंवा सहभाषा उपयोगाला येणार नाही तर सहभावना उपयोगाला येईल. एक भावनेने राष्ट्र बनते. प्रार्थना आणि तकली याशिवाय असे आणखी कोणते स्थान आहे जेथे आम्ही सगळे समान असतो? बाकी स्थानांवर गरीब, श्रीमंत, शिक्षक, विद्यार्थी, रोगी, निरोगी असे अनेक प्रकारचे भेद असतात. मी प्रार्थना आणि तकली किंवा चरखा या दोहोंना उपासना हा एकच शब्द वापरतो. प्रार्थना ही वाङ्मयी उपासना आहे आणि तकली कर्ममयी उपासना आहे. संदर्भ 1936 साली एका भाषणात बापूंनी म्हटले होते, आम्ही खादीच्या मंत्राची साधना विनोबांच्या श्रद्धेच्या 100व्या हिश्श्याएवढी जरी केली तरी माझे समाधान होईल. दुसऱ्या एका ठिकाणी ते म्हणाले, विनोबा आम्हाला तकली करताच मिळाले. 2 आणे आहार योजना. 1924ची गोष्ट. मी अर्थशास्त्राचे अध्ययन सुरू केले. आपल्या भाषेत अर्थशास्त्रावर जास्त पुस्तके नसल्यामुळे मी वेगवेगळी इंग्लिश पुस्तके वाचली.
त्या दिवसात या अध्ययनाच्या प्रेरणेसाठी मी माझा रोजचा खर्च 2 आणे केला. कारण त्यावेळी भारतातील माणशी कमीत कमी उत्पन्न 1.5-2 आणे होते. मी त्यावेळी 3 वेळा खात असे. 7 पैसे खाण्याचा खर्च आणि 1 पैसा लाकडांचा खर्च असा माझा हिशेब होता. 7 पैशात जोंधळ्याची भाकर, शेंगदाणे, गूळ, डाळ, मूठभर भाजी, थोडे मीठ व चिंच एवढ्या वस्तू मिळत असत. त्याच दिवसात बापूंच्या उपवासामुळे मला दिल्लीला जावे लागले. तेथे जोंधळे मिळत नव्हते, गहूच मिळायचा आणि तोही महाग, म्हणून मला शेंगदाणे सोडावे लागले. माझा हा कार्यक्रम वर्षभर चालला. कोणी म्हणेल, अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा या तपस्येशी काय संबंध? अध्ययन हे आपण जेव्हा त्याच्याशी स्वतःला अनुकूल करून घेऊ तेव्हाच पचनी पडेल असे मला वाटते. आपली इंद्रिये आणि प्राण यांना कसाला लावायचे. एकदा 2 वर्षेपर्यंत अगदी एकाग्रतेने मी वेदांचे अध्ययन केले. त्या दिवसात मी फक्त दूध आणि भातावरच राहिलो. तिसरी वस्तू घेत नसे. अशा प्रकारे विचारांबरोबर जीवनाचा संबंध जोडायची माझी सवय आहे. हे मी फार आवश्यक समजतो आणि म्हणून अर्थशास्त्राच्या अध्ययनाशी मी माझे जीवनही जोडले. या अध्ययनाचा मला फार लाभ झाला आणि निरुपयोगी अर्थशास्त्र ध्यानातच राहिले नाही. टॉल्स्टॉय, रस्किन वगैरेंच्या अर्थशास्त्राचे चांगले अध्ययन मी केले. बापूंचा शिपाई. बापूंनी सुचविलेल्या कार्यक्रमांमध्ये यथाशक्ती सहभागी व्हायचा माझा प्रयत्न होता. 1921 त्यांनी काँग्रेसचे 1 कोटी सभासद बनवून 1 कोटी रुपयांचा टिळक फंड उभा करण्याचा कार्यक्रम दिला होता. तेव्हा मी वर्ध्याला होतो. मी या कामात योगदान देऊ लागलो. वर्धा शहरात घरोघर जात असे, काँग्रेसचे तत्त्वज्ञान समजावून सांगत असे आणि ज्याला ते पटायचे त्यालाच सभासद करीत असे. रोज 5-5, 6-6 तास काम करूनही माझे 5-10 सभासद होत आणि इतर लोकांचे तेवढ्याच वेळात 150-200 सभासद होत. मला याचे कारण कळेना. शेवटी मी त्यांना म्हटले, मी 4-5 दिवस तुमच्याबरोबर फिरून तुम्ही कसे काम करता ते शिकून घेतो. त्यावर ते हात जोडून म्हणाले, कृपा करून आमच्याबरोबर येऊ नका. तुमचे जे चालले आहे तेच ठीक आहे. कारण आम्ही एखाद्या जीनमध्ये किंवा अशाच कुठल्या तरी ठिकाणी जातो आणि तेथील मालकाकडून 50 रुपये घेऊन 200 मजुरांची नावे सभासद म्हणून लिहून घेतो. नंतर मी ते काम सोडूनच दिले. मी स्वतःही त्या काळात काँग्रेसचा सभासद होतो. 1925 सालानंतर त्यातून मुक्त झालो. बापू 1934 साली मुक्त झाले. त्या काळात मला न विचारताच मित्रांनी माझे नाव नागपूर काँग्रेस कमिटीत ठेवले. एकदा तिच्या सभेसाठी दुपारी 12 वाजता मी वर्ध्याहून नागपूरला रेल्वेने गेलो. दुपारी 3 वाजता सभा होती. वाटेत वाचण्यासाठी मी ऋग्वेदाचे पुस्तक बरोबर घेतले होते. 3 वाजता सभा सुरू झाली. सर्व सभासदांना घटनेची एक प्रत देण्यात आली होती. सभेच्या आरंभीच एका सभासदाने आक्षेप घेतला की या सभेची सूचना पुरेशा वेळाआधी मिळाली नव्हती, म्हणून ही सभा कायदेशीर नाही. सभेसाठी कमीत कमी इतके दिवस आधी नोटीस मिळायला पाहिजे. या घटनेतील 4थ्या पानावरील 5वा नियम पहावा. मग आम्ही सर्वांनी ते पान उघडले. दुसरे एक सभासद म्हणाले, तो नियम ठीक आहे, पण विशेष परिस्थितीमध्ये अशी सभा बोलाविण्याचा अधिकार आहे. अमुक पानावर अमुक नियम पहा. झालं. मग चर्चा सुरू झाली. एकामागून एक नियमाचा आधार घेण्यात आला. मी देखील पुस्तक उघडून नियम पाहत गेलो. मला वाटले की सभा बेकायदेशीर ठरली तर आम्ही सगळे मूर्ख ठरू. मला नियमांची काही माहिती नव्हती. शेवटी सभा बेकायदेशीर नाही असे ठरले. चर्चा सुरू झाली. तेवढ्यात भोजनाची वेळ झाली, म्हणून सभा स्थगित करावी लागली. रात्री पुन्हा सभा होणार होती. त्या सभेला काही मी गेलो नाही. दुसऱ्या दिवशी वर्ध्याला पोहोचल्यानंतर मी सरळ या कमिटीच्या सभासदत्वाचा आणि काँग्रेसच्या प्राथमिक सभासदत्वाचाही राजीनामा दिला. कारण सभेमध्ये एकमेकांसमोर बसणाऱ्या माणसांच्या दृष्टीने मनुष्यता महत्त्वाची नसते, कायदा महत्त्वाचा असतो असे मला दिसून आले. मला ते सारे शुष्क व नीरस वाटले.
1925 साली बापूंनी मला वायकमला म्हणजे केरळला जायला सांगितले. तेथे मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह चाललेला होता. तेथे हरिजनांना मंदिरात प्रवेश नव्हता. एवढेच नव्हे तर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवरूनही त्यांना जाऊ देण्यात येत नसे. म्हणून सत्याग्रह सुरू झाला होता आणि तो पुष्कळ दिवस चालला. त्याचा काही परिणाम दिसून येईना. त्या दिवसात मी वर्ध्याच्या आश्रमात होतो आणि बापू साबरमतीला होते. तेथे जाऊन तो सत्याग्रह कसा चालला आहे ते पाहून यावे असा आदेश त्यांनी मला दिला. माझ्याकडून 2 प्रकारच्या कामांची अपेक्षा होती. विद्वान सनातनी लोकांबरोबर चर्चा करून काही होऊ शकते का हे पाहायचे आणि सत्याग्रहाच्या पद्धतीमध्ये काही फरक करावयाचा असेल तर ते सुचवायचे. त्या काळात मला ज्ञानही नव्हते आणि अनुभवही नव्हता. पण बापूंची एक श्रद्धा होती. मी देखील श्रद्धेनेच तेथे जाण्याचे साहस केले. ठिकठिकाणी सनातनी पंडितांशी बरीच चर्चा झाली. त्यांना संस्कृतमध्ये चर्चा करणे आवडत होते, म्हणून मी देखील संस्कृतमध्ये बोलण्याचा प्रयत्न करीत असे. पण त्यांचे हृदय परिवर्तन करण्यात मी यशस्वी झालो नाही. सत्याग्रहाच्या पद्धतीमध्ये काही गोष्टी सुचविणे हे मुख्य काम होते. शुद्ध दृष्टीने सत्याग्रह चालला तर त्याचा परिणाम होतोच. त्यावेळी मी काही गोष्टी सुचविल्या आणि बापूंनाही त्यासंबंधी सांगितले. त्यानंतर बापू स्वतः तेथे गेले आणि तो प्रश्न सुटला. त्यांनी म्हणजे बापूंनी आज्ञा द्यावी आणि मी त्यांच्या आज्ञेचे पालन करावे, हेच आजपर्यंत माझे जीवन राहिले आहे. देशसेवेच्या वेदीवर एखादा हिंसक पराक्रम करून आपली आहुती दिल्याची प्रतिष्ठा मिळवावी, ही माझी सुरुवातीला इच्छा होती. ते भूत माझ्या मनातून बापूंनी घालविले. आश्रमात जीवनाचा नित्य विकास होत गेल्याचे अनुभवाला आले. दरवर्षी महाव्रतांपैकी एखादे आत्मसात होत असे. संदर्भ: 1917 साली विनोबांविषयी गांधीजींनी दीनबंधू अँड्र्यूज यांना म्हटले होते, विनोबा आश्रमातील दुर्लभ रत्नांपैकी एक आहेत. ते येथे घेण्यासाठी नव्हे, देण्यासाठी आले आहेत. ग्रामोपासना. 1932 सालापासून 2-3 वर्षे ग्रामसेवेच्या निमित्ताने आमचे गावोगावी फिरणे झाले. नालवाडीत राहून हे काम करीत होतो. काम करताना लक्षात आले की आजूबाजूच्या खेड्यांची सेवा करायची असेल तर समग्र सेवेच्या दृष्टीने काही पक्की योजना बनविली पाहिजे. अशा चिंतनातून ग्रामसेवा मंडळाची कल्पना निघाली आणि 1934 साली त्याची स्थापना झाली. ग्रामसेवेची ही योजना संपूर्ण वर्धा तालुक्यासाठी बनविण्यात आली होती. काही खेडी निवडून तेथे आपल्या कल्पनेनुसार खादी, हरिजन सेवा इत्यादी लोकसेवेची कामे सुरू केली. संस्थांविषयी मला विशेष आसक्ती नाही. मी आश्रमात राहिलो, साबरमतीला राहिलो, वर्ध्याचा आश्रम मी चालविला. आश्रमांनी माझे जीवन घडविले. आश्रम मला आत्मसात झाले. या सर्व गोष्टी आहेत, तरीही या आश्रमांच्या स्थापनेची जबाबदारी माझी नाही. ती जबाबदारी तिकडे गांधीजींची आणि इकडे जमनालालजींची होती. ग्रामसेवा मंडळाची 25 वर्षे 1959 साली पूर्ण झाली. त्यावेळी मी त्यांना लिहिले होते की संस्थांविषयी माझी अनासक्त वृत्ती असून देखील आतापर्यंत मी 3 संस्थांची स्थापना केली आहे. 1911 किंवा 12 साली बडोद्याला विद्यार्थी मंडळ, 1934 साली नालवाडीला ग्रामसेवा मंडळ आणि 1959 साली पवनारला ब्रह्मविद्या मंदिर. एक बालपणी, दुसरी तरुणपणी आणि तिसरी वृद्धपणी. पहिली संस्था आमच्या विद्यार्थी जीवनासाठी होती. ती दीर्घकाळपर्यंत चालविण्याची कल्पना नव्हती. विद्यार्थी दशेत 5-6 वर्षे आम्ही ती चालवली. ती 100% सार्थक, यशस्वी झाली. त्यातूनच मग बाबाजी मोघे, गोपाळराव काळे, रघुनाथ धोत्रे, माधवराव देशपांडे, द्वारकानाजी हरकरे इत्यादी माझे मित्र माझ्याबरोबर सार्वजनिक कामात आले आणि शेवटपर्यंत काही ना काही काम करीत राहिले. बाबाजी मोघे तर ब्रह्मविद्या मंदिरातही माझ्यासोबत राहिले. दुसरी संस्था आहे ग्रामसेवा मंडळ. खरे तर याच्या स्थापनेचे बीज 1912 सालीच विद्यार्थी मंडळात पेरले गेले. आमची ही संस्था 100% यशस्वी झाली असे म्हणता येणार नाही, पण तिच्याद्वारे अनेक प्रकारची सेवाकार्य झाली आणि अनेक चांगली माणसे मिळाली.
याचे मला फार समाधान आहे. भूदान आंदोलनाच्या काळात म्हणजे 1957मध्ये ग्रामसेवा मंडळाला मी सुचविले होते की ही संस्था प्रारंभापासूनच अहिंसक आणि ग्रामोद्योग प्रधान होती, पण भूदानमूलक नव्हती. आता तिने भूदानमूलक बनावे आणि वर्धा जिल्ह्यात पक्षरहित समाजरचना कायम करण्याचा प्रयत्न करावा, अशी वेळ आली आहे. यासाठी जे मित्र वर्धा जिल्ह्यात भूदानाच्या कामाला लागले आहेत त्यांनाही या संस्थेत दाखल करावे आणि ग्रामदान ग्रामराज्याची जी क्रांती करायची आहे तिचे केंद्र ही संस्था बनवावी. तेथे जे उत्पादनाचे काम चालते ते काम आणि तिचे स्वावलंबनाचे स्वरूप कायम राहावे आणि हे सर्व कायम ठेवून शक्य होईल तेवढे व्यापक काम करावे. म्हणजे कार्याचा एक अंश स्थायी असावा, तो स्वावलंबी असावा आणि दुसरा व्यापक असावा. या व्यापक अंशाचा आधार संपत्ती दानही होऊ शकेल. जीवनाविषयी माझी आणखी एक दृष्टी आहे. एका व्यक्तीने जीवनभर एकच काम करावे हे योग्य नाही. ते काम रूपाला आल्यानंतर 20-25 वर्षांच्या सेवेनंतर जुन्या लोकांनी हळूहळू वानप्रस्थी बनले पाहिजे. माझ्यासमोर नेहमी हीच दृष्टी राहिली. परमधाममध्ये देखील जुने लोक कमीच राहिले आहेत. धाम नदीच्या नित्य नव्या रूपाप्रमाणे परमधामचेही रूप नित्य नवे बनत गेले आहे. ग्रामसेवा मंडळ देखील असेच बनावे असे मी म्हटले होते. खंडित मूर्तींची उपासना. ग्रामसेवेच्या निमित्ताने गावोगावी फिरताना गावांच्या गरजांचे निरीक्षण आणि त्यावरील उपाययोजना यावर नियमितपणे चर्चा चालायची. त्या भागात कुष्ठरोगाचा किती भयानक प्रसार आहे याची कल्पनाच तोपर्यंत नव्हती. या निरीक्षणाने ते चांगले लक्षात आले. मग काय करावे असा प्रश्न निघाला. हे काम हातात घेतल्याशिवाय गत्यंतरच नाही असे ठरले. त्या काळात गांधीजींनी आपल्या विधायक कार्यक्रमात महारोगी सेवेचा कार्यक्रम घेतलेला नव्हता, पण माझ्या डोळ्यासमोर समग्र सेवेची कल्पना होती. त्यामुळे या सेवा क्षेत्राची उपेक्षा करणे शक्य नव्हते. आमचे एक मित्र मनोहरजी दिवाण यांना हे कार्य करण्याची प्रेरणा झाली. त्यांच्या मनात याविषयी तळमळ होती. ते तर आमच्या आश्रमातच होते. आश्रमाच्या कातणे, विणणे, स्वयंपाक करणे, संडास सफाई करणे इत्यादी कामाला लागलेले होते. नंतरही काही वर्षे ग्रामसेवेचे काम त्यांनी केले. महारोग्यांची सेवा करण्याची आपली इच्छा त्यांनी जेव्हा मला सांगितली तेव्हा मी म्हटले, अवश्य करा. त्यांची आई त्यांच्याजवळच राहायची. आपल्या मुलाने या कामाकरता जीवन अर्पण करावे हे त्यांना आवडले नाही. त्या माझ्याकडे आल्या. मी त्यांना विचारले, समजा तुम्हाला महारोग झाला तर मनोहरजींनी तुमची सेवा करू नये असे तुम्ही म्हणाल का? काही क्षण विचार करून त्या लगेच म्हणाल्या, माझा त्याला आशीर्वाद आहे. 1936 साली दत्तपूरला कुष्ठधाम सुरू झाले. मनोहरजी तेथे राहू लागले. तेव्हा त्या रोग्यांशी माझा प्रथम परिचय झाला. त्यानंतर 2 वर्षांनी मी पवनारला आलो. तेथे जमीन खोदताना अनेक मूर्ती मिळाल्या. या सर्व मूर्ती 1300-1400 वर्षे जुन्या आहेत आणि त्यांचे चेहरे या महारोग्यांशी अगदी मिळते जुळते आहेत. 1400 वर्षे मातीत पडून राहिल्यामुळे कोणाचे नाक घासले गेले आहे तर कोणाच्या हाताला काही झाले आहे. मी जेव्हा जेव्हा महारोग्यांना पाहतो तेव्हा तेव्हा मला या मूर्तींची आठवण येते. या ईश्वराच्याच मूर्ती आहेत हे लक्षात येते. आणि समजा आज कोणी नवीन सुंदर मूर्ती बनवून दिली तरी जमिनीत गाडल्या गेलेल्या शेकडो वर्षांपूर्वीच्या या मूर्तीविषयी जी भक्तिभावना आहे ती त्या सुंदर मूर्तींविषयी असणार नाही. माझ्या मनात या सेवेविषयी अत्यंत आदर आहे. म्हणून महारोग्यांच्या दर्शनात मला परमधामच्या मूर्तींचे दर्शन होते. 1936 साली दत्तपूरला कुष्ठधाम सुरू झाले. मनोहरजी तेथे राहू लागले. तेव्हा त्या रोग्यांशी माझा प्रथम परिचय झाला. त्यानंतर 2 वर्षांनी मी पवनारला आलो. तेथे जमीन खोदताना अनेक मूर्ती मिळाल्या. या सर्व मूर्ती 1300-1400 वर्षे जुन्या आहेत आणि त्यांचे चेहरे या महारोग्यांशी अगदी मिळते जुळते आहेत. 1400 वर्षे मातीत पडून राहिल्यामुळे कोणाचे नाक घासले गेले आहे तर कोणाच्या हाताला काही झाले आहे. मी जेव्हा जेव्हा
महारोग्यांना पाहतो तेव्हा तेव्हा मला या मूर्तींची आठवण येते. या ईश्वराच्याच मूर्ती आहेत हे लक्षात येतं. आणि समजा आज कोणी नवीन सुंदर मूर्ती बनवून दिली तरी जमिनीत गाडल्या गेलेल्या शेकडो वर्षांपूर्वीच्या या मूर्तींविषयी जी भक्तिभावना आहे ती त्या सुंदर मूर्तींविषयी असणार नाही. माझ्या मनात या सेवेविषयी अत्यंत आदर आहे. म्हणून महारोग्यांच्या दर्शनात मला परमधामच्या मूर्तींचे दर्शन होते. एकदा मी तिथे कुष्ठधामला गेलो आणि म्हणालो की मला या लोकांबरोबर काही काम करायचे आहे. मग थोडा वेळ त्या लोकांबरोबर शेतात रोवणे, पेरणे वगैरे कामे केली. त्यावेळी मला जो आनंद मिळाला त्याचे वर्णन शब्दात होऊ शकत नाही. ब्रह्मविद्या मंदिराची स्थापना झाली तेव्हा मी मनोहरजींना, तुम्ही 25 वर्षे सेवा केली, आता सेवेतून मोकळे व्हा आणि ब्रह्मविद्या मंदिरात केवळ रहा असे सुचविले. त्यांनी ते मान्य केले. पण 12 वर्षांनंतर मी त्यांना पुन्हा कुष्ठधामला जाण्याची विनंती केली आणि त्यांनी तीही मान्य केली. महारोग्यांना ब्रह्मविद्या शिकवण्याचे काम आपण केले पाहिजे असे मला वाटते. आध्यात्मिक शिक्षण कोणालाही त्याच्याबरोबर राहूनच दिले जाऊ शकते. त्यांना प्रार्थना, संत वचने, वेद, उपनिषदे, गीतेचे श्लोक, कुराणाच्या आयती, येशू, बुद्ध, महावीर इत्यादींची वचने शिकविली पाहिजेत. आसन, ध्यान, प्राणायाम देखील शिकवला पाहिजे. त्याच्यातूनच कोणी उत्तम सेवक देखील निघू शकतो. तो आध्यात्मिक प्रेरणेने जागोजागी जाऊन काम करील. म्हणून त्यांच्यात ब्रह्मविद्येचा प्रवेश झाला पाहिजे. रोग शरीराला होतो, आत्मा देहापासून वेगळा आहे. उद्धरेत आत्मना आत्मानम हे त्यांना समजले पाहिजे. याशिवाय आमच्या सेवेपासून त्यांना काहीही फायदा होणार नाही. 40 वर्षे पूर्ण झाली. माझ्या वयाची 40 वर्षे मी नुकतीच संपविली होती, 1935 मध्ये. सामान्यतः जन्मदिवसाचे स्मरण मला नसते, पण अनेक कारणांमुळे यावेळी एखाद महिना तीव्र आत्ममंथन चालले. तसे आत्ममंथन आणि परीक्षण नेहमीच चाललेले असते, पण ते सर्व आतल्या आत. बाहेर विशेषसे दिसून येत नाही. जवळच्या मंडळींना थोडा बहुत अंश कळायचा, पण यावेळी फारच तीव्र स्वरूपाचे चिंतन झाले. याला उपमा माझ्या आयुष्यात घर सोडण्यापूर्वीच्या काळाची म्हणजे 1915-16 सालची देता येईल. त्यातून घर सुटले, यातून देह सुटावा असे वाटून राहिले होते. देह सुटण्याचा स्थूल अर्थच घेण्याचे कारण नाही, सूक्ष्म अर्थ हाच खरा अर्थ. अनेक संस्थांचा आणि व्यक्तींचा भार माझ्यावर मानलेला होता. अशा माणसाला आपली शक्ती तपासून घेण्याचा प्रसंग मधूनमधून आला किंवा वारंवार आला तर त्यात नवल नाही. तशा प्रसंगात यावेळी सर्व भूत आणि वर्तमान तपासून घेतले. म्हणून 40 वर्षे संपल्याचे भान झाले. काळाच्या अनंत परिमाणात एका तुच्छ मनुष्याच्या जीवनाची 40 वर्ष म्हणजे गणितशास्त्राच्या व्याख्येप्रमाणेही शून्याकार मानला जाईल. तथापि त्यात व्यक्तिपुरती सापेक्ष दृष्टी घेतली तर 40 वर्षेही विचारात घेण्यासारखे माप मानले पाहिजे. वयाची 20.5 वर्षे घरात गेली. आणिक एका वर्षाने तितकीच वर्षे बाहेर घालविली असे होईल. त्यापुढची कुठे घालवावी? भूतकाळासंबंधी मनुष्य पांगळा असतो, भविष्यकाळासंबंधाने तो आंधळा असतो. म्हणून दोन्ही बाजूला सारून वर्तमान काळासंबंधीच विचार केला जाऊ शकतो. माझ्या जीवनाचे 2 तुकडे समाप्त झाले होते. उरलेला तुकडा कशा प्रकारे जावा याविषयी पूर्ण मनोनिश्चय झाला होता. आसपासच्या मंडळींची सेवा करण्यात आणि हे आसपासचे वर्तुळ दिवसेंदिवस वाढत जायचे आहे. देहाच्या चिंध्या व्हाव्या अशी वासना बळावत होती. वासना मात्र दुःखास कारण आहे हे मी जाणतो, पण दुःख पत्करूनही ही वासना गोड वाटत होती. मी चिंध्या 2 अर्थाने म्हणत होतो. एक अर्थ उघडच आहे, पण दुसरा अर्थ माझ्या मनात असा की जसे चिंधीला कोणी भीत नाही, इच्छा असेल तेथे वापरतात, नाहीतर तिला तिच्या कोपऱ्यात ठेवतात, तसे होता आले तर किती आनंद होईल. माझी महत्वाकांक्षा, वास्तविक मला असे म्हणायचे आहे की माझी अल्पत्वाकांक्षा अशी होती की आता सर्वस्वी पराधीन होऊन राहावे. माझ्या यावेळच्या मंथनाचा इतिहास किंवा शब्दचित्र मला मांडता येणार नाही, परंतु परीक्षणाने माझ्या लक्षात आले की माझ्याविषयीच्या भीतीचे कारण
विशिष्ट व्रताचा किंवा तत्वाविषयीचा माझा दरारा हे असेल. असे जे भासते ते बरोबर नाही. त्याचे स्पष्ट आणि खरे कारण अहंकार आणि रक्तात मुरलेली हिंसकता हेच आहे. म्हणून यापुढे पराधीन होऊन राहण्याची आकांक्षा होती. पण पराधीन व्हायचे तर मला कुणी पदरी तर बांधायला पाहिजे. मागे एकदा जमनालालजींना म्हटले होते की मला कारकुनाची नोकरी द्याल तर फार बरे होईल. पण अशा माझ्या वाक्यात असलेल्या भावनेची सत्यता मानायलाच कोणी तयार नव्हते. हे माझे त्यावेळचे मानसशास्त्र मंथन होते. अर्धी अर्धी रात्र याच चिंतनात जाई की मी धूळ आहे, धूळ आहे, धूळ आहे. 1916 साली अहम ब्रह्मास्मी चाले आणि आता हे वेगळेच चालले होते. कदाचित दोन्ही एकच असतील. कृष्णाष्टमी नुकतीच झाली होती. भगवान कृष्णाच्या अनेक गोष्टींविषयी मला काय काय वाटते ते काही सांगताच येत नाही. पुष्कळ वेळेला आठवण होते कालिया मर्दनाच्या कथेची. कृष्ण कालियाच्या मस्तकावर नाचला, माझ्या मस्तकावर नाचून त्यातल्या अहंकाराचा तो चेंदामेंदा कधी करील असे वाटत होते. हा भाव माझा होता जुनाच, पण त्या कृष्णाष्टमीला त्याचा काही विशेषच जोर होता. प्रत्यक्षात तर सर्व भगवंतावरच अवलंबून होते. चिंतन करीत असता कवितेच्या 2 ओळींचे दर्शन झाले. नको पुनवेची मिरवणूक देवा, गोड अवसेचे विरघळून जाणे. स्थूल दृष्टीने पाहिले तर पहिल्या 20 वर्षांच्या तुकड्यात ज्ञानसंग्रह केला. दुसऱ्या तेवढ्याच वर्षांच्या तुकड्यात व्रतसंग्रह करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता प्रेमसंग्रह करण्याचे ठरविले. या कामात अनेकांच्या शिवसंकल्पाने मला मदत केली असा प्रत्यय आला. मला प्रेमळांची आणि निर्मळांची संगती मिळत राहिली हे मी माझे महान भाग्य मानतो. अशा संगतीत कित्येक जन्म गेले तरी नुकसान होत नसते. कारागृह आश्रम 1923 ते 42 पर्यंत बऱ्याच तुरुंग यात्रा झाल्या. तुरुंगात खऱ्या आश्रमी जीवनाचा अनुभव आला. मोजके कपडे, पाण्याचे टंबरेल आणि एक वाडगा, बस एवढेच सामान. असंग्रह व्रताचे याहून अधिक पालन आणखी कुठे होऊ शकले असते. नियमानुसार आंघोळ करायची, नियमानुसार खायचे, काम करायचे आणि घंटेच्या आवाजावर हुकूम झोपायचे आणि उठायचे. अगदी नियमित जीवन. आजारी पडायची देखील परवानगी नाही. भोजनात अस्वाद व्रताचे पालन तर रोजच होत असे. याहून अधिक संयमाचे पालन आम्ही आश्रमात तरी कुठे करू शकतो? आणि शिवाय चिंतन मननाकरता भरपूर वेळ. जेल देखील आश्रम जीवनाच्या साधनेचे अंग बनू शकतो. जेलमध्ये सगळ्यांच्या सोबत राहण्याची संधी मिळत गेल्यामुळे मला फार फायदा झाला. पहिल्यांदा 1923 साली नागपूर झेंडा सत्याग्रहाच्या वेळी अटक झाली. त्यावेळी मला सुरुवातीला नागपूरच्या तुरुंगात ठेवले. तेथून अकोल्याच्या तुरुंगात पाठविले. गुन्हेगार लोकांना जे कलम लावले जात होते तेच मला लावले गेले होते. म्हणून त्यामुळे तेथे मला खडी फोडण्याचे सक्त मजुरीचे काम देण्यात आले होते. तेथे एकदा मला सॉलिटरी सेल म्हणजे एकांत कोठडीमध्ये ठेवण्यात आले. ती 8 फूट रुंद आणि 9 फूट लांब अशी छोटीशी खोली होती. एका बाजूला दळणाची चक्की आणि दुसऱ्या बाजूला लघवीचे भांडे होते. काम काहीच दिले नव्हते. वाचायला पुस्तके, पेन्सिल, कागद काहीच सोबत ठेवू देत नसत. बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. अगदी वेड लागण्याचा कार्यक्रम होता. पण मी माझा पूर्ण दिवसाचा कार्यक्रम बनविला होता. एकूण 10 तास झोपायचे, 2-3 तास ध्यान, 3 तास खाणेपिणे, आंघोळ इत्यादी आणि 8 तास फिरणे. दिवसभरात कमीत कमी 10-12 मैल फिरत असे. माझी गती ताशी 1.5 मैलाची होती असे मी मानतो. जे काही मला पाठ होते ते मी गात राही. एकदा रात्री 1 वाजता रोजच्याप्रमाणे मी फिरत होतो आणि माझे चिंतन चालू होते. तेवढ्यात वॉर्डर आला. त्याने मला फिरताना पाहून दार वाजविले. मी तर चिंतनात गढलेला होतो. उत्तर कोण देणार? तो बिचारा घाबरला. त्याने माझ्याजवळ येऊन मला हलवून विचारले, काय झाले? मग मी त्याला चिंतनाचा अर्थ काय, त्याचे परिणाम काय होतात इत्यादी समजाविले. त्याला फार आनंद झाला. मग याचा प्रसाद म्हणून दुसऱ्या दिवसापासून त्याने मी थोडा वेळ मोकळ्या जागेत फिरू शकेन अशी व्यवस्था केली.
त्या कोठडीत आराम वाटायचा. रात्री मी 3 तास ध्यान करीत असे. एक शिपाई रोज मला पाहायचा आणि तिथे येऊन बसायचा. एक दिवस कंदील घेऊन आला. माझे डोळे बंद होते. थोडी वाट पाहून त्याने मला हाक मारली. बाबाजी, मी काही बोलू इच्छितो. मी डोळे उघडले आणि तो म्हणाला, मी उद्या इथून जाणार आहे, मला काही उपदेश करा. त्याला वाटले रोज हा डोळे बंद करून बसतो त्या अर्थी कोणी साधू योगी असावा. मग त्याच्या समाधानासाठी मी त्याला काही गोष्टी सांगितल्या. तो फार प्रसन्न होऊन परत गेला. 15 दिवस मला तेथे ठेवले होते. कर्मी अकर्म जो पाहे, अकर्मी कर्म जो तसे, तो बुद्धिमंत लोकात, तो योगी कृतकृत्य तो. गीतेच्या या 4थ्या अध्यायातील श्लोकाचा अर्थ तेथे मला उलगडला. शेवटी जेलरने पाहिले की याला इथे काही त्रास होत नाही, आपल्याच मस्तीत राहतो, तर पुन्हा जनरल वॉर्डमध्ये पाठवून दिले. मला तर तेथेही आनंदच होता. त्यानंतर 1932 साली 6 महिने धुळ्याच्या जेलमध्ये होतो. तेथे माझा मुख्य कार्यक्रम लोकांना प्रसन्न ठेवणे हा होता. आमचे बरेचसे सहकारी असे होते की त्यांना जेलमधले जीवन शुष्क वाटायचे, कारण त्यांना सातत्याची कला साधलेली नव्हती. त्यांना मानसिक कष्टही व्हायचे. म्हणून जे कोणी जेलमध्ये होते त्यांना आनंदित ठेवणे हे मी माझे काम मानले. आमच्या बरोबरीच्या लोकांची हिंमत तुटू नये, क्षमा वगैरे मागण्याचा तर प्रश्नच नव्हता, पण त्यांना तिथल्या जीवनात गोडी निर्माण व्हावी असा प्रयत्न करणे हा तेथे माझा धंदा बनला होता. म्हणून जे मित्र मला पूर्वीपासून ओळखत होते आणि नंतर माझ्यासोबत जेलमध्ये होते ते म्हणायचे, विनोबा तुरुंगात जातात तेव्हा एकांताचे प्रेम अगदी विसरून जातात. धुळ्याच्या तुरुंगात ज्याच्याशी माझा व्यक्तिगत परिचय झाला नाही असा एकही राजनैतिक कैदी नव्हता. कित्येक तास गोष्टी चर्चा व्हायच्या आणि त्यांना आनंदित ठेवण्याचा माझा कार्यक्रम चालायचा. त्या काळी राजनैतिक कैद्यात केवळ सी क्लासवाल्यांना काम दिले जायचे. माझा क्लास होता बी, पण मी बी क्लासच्या सवलती स्वीकारल्या नाहीत आणि तुरुंगात जाताच जेलरजवळ काम मागितले. जेलर म्हणाले, तुम्ही आधीच अशक्त आहात, तुम्हाला आम्ही कसे काय काम द्यायचे. मी म्हणालो, मी इथे अन्न खातो, कष्ट केल्याशिवाय खाणे हा माझा धर्म नाही, म्हणून जर काम मिळाले नाही तर उद्यापासून मला खाणे सोडावे लागेल. शेवटी जेलर म्हणाले, ठीक आहे, पण आम्ही तुम्हाला काम देणार नाही, तुम्हीच काम शोधून घ्या. त्यावेळी सबंध जेल माझ्या हातात होता. जेलमधील सगळी शिस्त जर मी माझ्या हातात घेतली नसती तर तिथे काहीही शिस्त राहिली नसती. लोक बंडखोर झाले होते आणि हट्टाला पेटले होते, त्यामुळे कुणी कोणाचे ऐकत नव्हते. त्यावेळी तेथे स्वराज्याचे सुमारे 300 कैदी होते, म्हणून ते सर्व मला माझ्या हातात घ्यावे लागले. स्वराज्याच्या शिपायाने स्वराज्याची शिस्त म्हणून दररोज काही श्रमाचे काम करावे असे मी ठरविले. त्यावेळी तुरुंगाचा टास्क म्हणजे तुरुंगाचं काम रोज 35 पौंड पीठ दळण्याचं होतं. मी तुरुंगाच्या अधिकाऱ्यांना म्हणालो की हे लोक एवढा टास्क करणार नाहीत. तुम्ही दंडाबेडी घातली तरीही कोणी ऐकणार नाही, म्हणून तुम्ही 35 पौंडांचा आग्रह ठेवू नये. पूर्ण तुरुंगाचे पीठ दळण्याचा ठेका आम्ही घेतो आणि स्वयंपाकाची जबाबदारी देखील आम्ही उचलतो. जेलच्या अधिकाऱ्यांनी ते मान्य केले. ज्या कैद्यांना साधी सजा झाली होती त्यांच्याकडून सुद्धा मी 21 पौंड दळून घेतले. प्रथम सगळे तयार झाले नाहीत. त्यांना वाटले विनोबाला काही करायचे धरायचे नाही, आम्ही मात्र फसून जाऊ. मग मी स्वतःच दळू लागलो तेव्हा सर्वच्या सर्व उत्साहाने त्या कामाला लागले. छोटे मोठे सगळे आपला हिस्सा पुरा करायचे आणि आजाऱ्यांचा वृद्धांचा हिस्सा देखील पुरा करायचे. दळताना ज्ञानचर्चाही चालायच्या. मग तो तुरुंग राहिला नाही, आश्रमच बनला. त्यावेळी जेलची रसोई पण आम्ही आमच्या हातात घेतली. उत्तम उत्तम माणसे कामाला लागली होती. डाळ शिजविताना आम्ही घोटत असू. जितका वेळ ती शिजायची तितका वेळ ती घोटली जायची. त्यामुळे सर्वांना त्या डाळीची आठवण राहिली. ती डाळ इतकी सुंदर बनायची की जेलमधील लोक म्हणत,
येथे जशी डाळ खाल्ली तशी दुसरीकडे खायला मिळाली नाही. त्यावेळी आमच्यातले फक्त 10-12 लोक फिके म्हणजे तिखट न खाणारे होते. बाकी सगळे तिखे होते. परंतु हळूहळू परिणाम असा झाला की जितके राजनैतिक कैदी होते ते सगळे फिके बनले. नंतर दुसरे कैदी म्हणाले, आम्ही देखील फिकी डाळ खाऊ. मग तर यांची संख्या इतकी वाढली की जेलरने मला सांगितले की या कैद्यांचे आरोग्य राखण्याची जबाबदारी आमच्यावर असते. त्यांना किती रेशन द्यायचे ते ठरलेले असते. त्यात अमुक इतके तिखट द्यायचे असते. तेव्हा तुम्ही हे काम घेऊ नका. मी त्या दुसऱ्या कैद्यांना म्हणालो, घरी गेल्यावर तुम्ही फिके व्हा, इथे तुमचा तिखेपणा चालू द्या. असा सगळा धंदा तेथे करावा लागला. तेव्हा लोकांना आश्चर्य वाटले की हा माणूस तर एकांत प्रिय आहे, मग जेलमध्येच इतका समाजप्रेमी का बनतो? मी विचारायचा, तुम्ही काय माझी गणना असामाजिक तत्वात करता? सगळ्यांचे मनोरंजन व्हावे याकरता तेथे हे करावे लागत होते. कधी कोणाला पत्र यायचे, पण जेलर द्यायचे नाहीत. मी जेलरला म्हणायचो, का बरे बिचाराचे पत्र देत नाहीत? ते म्हणत, देण्यालायक नाही. हा प्रसंग घेऊन मी गीता प्रवचनात म्हटले आहे, हवा येते आणि संदेश देऊन जाते. घरचे पत्र आले नाही तर एवढी बैचेनी कशाला वाटायला पाहिजे? व्यक्तिगतही समजावीत असे की अशी चिंता करणे म्हणजे परमेश्वर नाही, म्हणजे परमेश्वर नाही असे मानणे. अशा प्रकारे ते मजबूत राहावेत असा माझा प्रयत्न असायचा. गीता प्रवचनांचा जन्म. धुळे तुरुंगात तर मला संत समागमच लाभला होता. साने गुरुजी, आपटे गुरुजी, जमनालाल बजाज यांच्यासारखी माणसे तेथे होती. या सगळ्यांनी सुचविले की मी रोज गीतेवर थोडे बोलावे. मी कबूल केले. दर रविवारी मी गीतेवर प्रवचने देऊ लागलो आणि साने गुरुजींनी ती सारी प्रवचने शब्दशः लिहून घेतली. साने गुरुजींसारखा सिद्धहस्त लेखक प्रवचने लिहून घ्यायला मिळाला ही ईश्वराची कृपाच होय. त्यांच्यासारखा सहृदय आणि शॉर्टहँडसारखेच लॉंगहँड लिहू शकणारा लेखकू मिळाला नसता तर जो बोलला आणि ज्यांनी ऐकले त्या दोहोंमध्येच या प्रवचनांची परिसमाप्ती झाली असती आणि माझ्यासाठी तेवढेही पुष्कळ होते. माझी अपेक्षा तर मला लाभ मिळावा एवढीच होती. मी आपल्या स्वतःच्या भावनेला दृढ करण्यासाठी जप भावनेने बोलत होतो. साने गुरुजींच्या आणि माझ्या हृदयात थोडेसेही अंतर नव्हते. एवढे आम्ही भावनेने एकरूप होतो. अशा मनुष्याने ही प्रवचने लिहून घेऊन जगावर मोठा उपकार केला आहे. त्यावेळी कोणालाही कल्पना नव्हती की ही जेलमध्ये दिली जात असलेली प्रवचने सबंध देशात सगळ्या भाषात पसरतील. परंतु जी गोष्ट ईश्वराला करायची असते तीच होत असते. नाहीतर जेलच्या जीवनात निश्चितता काहीच नसते. कोणालाही केव्हाही कोठेही पाठविले जाते. सरकार मला कोठेही पाठवू शकत होते. साने गुरुजींनाही पाठवू शकत होते. सोडू पण शकत होते. मधून मधून याप्रमाणे माणसांना हलविलेही गेले. परंतु मला किंवा साने गुरुजींना हलविले गेले नाही. आणि ह्या ठिकाणी 18 अध्यायांवर प्रवचने पुरी झाली. भगवद्गीता कुरुक्षेत्राच्या रणांगणावर सांगितली गेली म्हणून त्या गीतेला एक विशेष स्वरूप आले. ते दुसऱ्या कोणत्याही ग्रंथाला आले नाही. स्वतः भगवंतांनीच दुसऱ्यांदा गीता सांगितली आहे. तिला अनुगीता म्हणतात. पण भगवद्गीतेत जी जादू आहे ती त्यात नाही. त्याचप्रमाणे मी जर स्वतंत्र रीतीने गीतेवर व्याख्याने दिली असती किंवा काही लिहिले असते तर आजच्या गीता प्रवचनात जी जादू दिसते ती त्यात दिसली नसती. अगदी कुरुक्षेत्राचे रणांगण आहे आणि आम्ही सगळे सैनिक आहोत अशी आमची भावना होती. आम्ही एका युद्धात तेथे आलो होतो. आम्ही स्वातंत्र्य संग्रामाचे सैनिक होतो. ज्यांनी ती ऐकली ते त्यांची आठवण कधीही विसरू शकणार नाहीत. मी या ग्रंथात नवीन काहीच सांगितलेले नाही. ज्ञानदेवांनी गीतेबद्दल ज्ञानेश्वरीत जे सांगितले आहे तेच गीता प्रवचनात आहे. ज्ञानदेवांची भाषा प्राचीन आहे. मी आजच्या भाषेत सगळ्यांना समजावे अशा सोप्या भाषेत सांगितले आहे एवढेच. ज्ञानदेवांनी जीवनात अनुभव घेऊन त्याचे जे सार लोकांसमोर ठेवले तेच म्या पामराने परत सांगितले. गीता प्रवचने म्हणजे सुलभ ज्ञानेश्वरी.
ज्ञानेश्वरी सिम्प्लिफाईड आहे, आणखी काहीही नाही. ते पवित्र अनुभव मी कधीच विसरू शकत नाही. गीतेवर प्रवचन देत असताना माझी वृत्ती कशी राहत असे हे मला शब्दात सांगता येणार नाही. परंतु काही शब्द परमेश्वर मनुष्याकडून बोलवून घेतो असे असेल तर हे शब्द परमेश्वरानेच बोलवून घेतले होते असे म्हणावे लागेल. प्रवचन देताना मी बोलतो आहे असा भास मला होत नव्हता आणि ऐकणाऱ्यांनाही विनोबा बोलतो आहे असे वाटत नव्हते. गीता प्रवचने पुरुष कैद्यांसमोर होत होती तेव्हा स्त्री कैद्यांनी मागणी केली की आम्हालाही प्रवचने ऐकण्याची संधी मिळावी. पुरुष कैद्याला स्त्री कैद्यांमध्ये जाण्याची परवानगी कधीही मिळत नसे. परंतु त्यावेळचे वैष्णव नावाचे जेलर म्हणाले की विनोबांची गणना पुरुषांप्रमाणे स्त्रियांतही करायला हरकत नाही. असे म्हणून त्या धाडसी जेलरने मला स्त्री कैद्यांसमोर प्रवचने देण्याची परवानगी दिली. मी त्यांना म्हटले, तुम्ही स्वतः त्यावेळी हजर राहा. त्याप्रमाणे ते स्वतः यायचे आणि बरोबर आपल्या पत्नीलाही आणायचे. अशा रीतीने स्त्रियांमध्ये आठवड्यातून एकदा प्रवचने सुरू झाली. मग दुसऱ्या सामान्य कैद्यांनी पण मागणी केली की आम्हालाही विनोबांची प्रवचने ऐकायला मिळावी. जेलरने मला विचारले की तुम्ही तयार आहात का? मी म्हणालो, रविवारचा दिवस सोडून दुसऱ्या कोणत्याही दिवशी तुम्ही त्या कैद्यांना 1 तास सुट्टी द्याल तर मी त्यांना काही सांगेन. त्या चळवळीच्या काळातही त्या बहादूर जेलरने बुधवारी 1 तासाची सुट्टी देऊन माझी प्रवचने करविली. त्यातले काही कैदी बगीचात काम करीत असत. ते प्रेमाने फुलांच्या माळा करून आणीत आणि मला देत. त्यात काही फाशीचेही कैदी होते. त्यांना पण जेलरने प्रवचने ऐकायला येऊ दिले. त्यावेळी जेलमधले सगळे वातावरण नुसत्या आध्यात्मिक भावनेने भरून गेले होते. त्याचवेळी गीताई धुळ्यालाच छापली जात असल्यामुळे मी जेलमध्ये प्रूफे तपासीत असे. ज्यावेळी मी सुटणार असे जाहीर झाले तेव्हा कैद्यांनी सुप्रिटेंडंटपाशी मागणी केली की आम्ही श्रमाने मिळविलेल्या पैशातून आम्हाला 2 आणे द्या. त्यांनी विचारले की तुम्हाला पैसे कशाला हवेत? कैदी म्हणाले, आम्हाला गीताई विकत घ्यायची आहे. सुप्रिटेंडंट म्हणाले की गीताईची किंमत तर 1 आणा आहे, मग 2 आणे कशाला? त्यावर कैदी म्हणाले की आम्हाला ते माहीत आहे, परंतु आम्हाला 1 आण्याची गीताई घ्यायची आहे आणि 1 आणा विनोबांना दक्षिणा द्यायची आहे. याप्रमाणे त्या जेलमधील चोर म्हणविल्या गेलेल्या कैद्यांकडून मला फार प्रेम मिळाले आणि ते मी कधीही विसरू शकणार नाही. पवनारला आगमन. 1938 सालची गोष्ट. माझे शरीर अत्यंत क्षीण झाले होते. वजन 88 पौंडांपर्यंत घसरले होते. ईश्वराजवळ जायची वेळ आली आहे असे वाटत होते. म्हणून माझे मन तर प्रसन्न होते, पण मित्रांना दुःख होत होते. बापूंजवळ फिर्याद गेली. मला समन्स आले. मी बापूंकडे गेलो तेव्हा ते म्हणाले, माझ्यापाशी राहा, मी तुझी सेवा करीन. मी म्हणालो, तुमच्या सेवेवर माझा मुळीच भरवसा नाही. तुम्हाला 50 कामे आहेत. त्यातले 1 काम आजाऱ्यांच्या सेवेचे आणि त्यातही 50 रोगी, त्यातला मी 1. त्यातून काय साधणार? बापू हसले आणि म्हणाले, ठीक आहे, डॉक्टरकडे जा. मी म्हणालो, त्यापेक्षा तर यमराजाकडे जाणे चांगलं. बापू म्हणाले, हवा पालटासाठी कुठेतरी जा आणि नैनिताल, मसुरी, पाचगणी अशी वेगवेगळ्या ठिकाणांची नावे सुचवू लागले. उत्साहाने एकेका स्थानाचे वर्णन करू लागले. शेवटी मी कबूल केले की आरोग्य सुधारण्यासाठी कुठेतरी जाऊन राहायचे हा तुमचा विचार मला मान्य आहे, पण माझे ठिकाण दुसरे आहे. वर्ध्यापासून 6 मैलावर पवनार गावात जमनालालजींचा बंगला रिकामा पडलेला आहे. तेथे जाऊन राहीन. तेव्हा बापू म्हणाले, हे तर चांगलेच आहे. थंड हवेची ठिकाणे तर श्रीमंतांकरता असतात. गरीब माणूस हवा पालटासाठी दूर कुठे जाऊ शकेल? तू पवनारला जा. पण 1 अट राहील, ती ही की सर्व कामांचा भार सोडून तिथे जायचे. तुला सगळ्या प्रकारचे चिंतन बंद करावे लागेल. आश्रमाची किंवा दुसऱ्या कुठल्याही कामाची चिंता किंवा त्याचा विचार करावयाचा नाही. मी म्हणालो, ठीक आहे, असेच करीन. मी इतका अशक्त झालो होतो की नालवाडीपासून पवनारपर्यंत पायी चालत जाणे शक्य नव्हते
म्हणून मोटारने गेलो. बापूंजवळ कबूल केले होते म्हणून मोटार जेव्हा पवनारला पोचली आणि धाम नदीचा पूल पार करू लागली तेव्हा मी 3 वेळा संन्यस्तम मया संन्यस्तम मया संन्यस्तम मया म्हणजे मी सोडले मी सोडले मी सोडले असे म्हणालो. सर्व काही सोडून अगदी शून्य मनाने मी पवनारला पोहोचलो. तिथे दिवसभर काहीही विशेष काम करीत नसे. हॉलमध्ये फिरत असे आणि थोडे शेतात खणत असे. शेतात बसून दगड गोळा करणे हे माझे मुख्य काम होते. ते काम असे होते की मला 2 वर्षे देखील पुरले असते. कधी कोणी भेटायला येई तर तोही माझ्याबरोबर दगड वेचू लागे. मग दुपारी काही वेळ वर्धा नागपूर रस्त्याकडे बघत बसे. किती मोटारी गेल्या, किती बैलगाड्या गेल्या, किती सायकली गेल्या, किती लोक पायी चालत गेले. 11 ते 12च्या दरम्यान किती गेले, 12 ते 1 वाजेपर्यंत किती गेले, अशा प्रकारचा खेळ चालायचा. चित्ताला या सगळ्या क्रियातून वेगळं ठेवत असे. ते वेगळे ठेवणे ही काही क्रिया नव्हती. नाहीतर एक बाह्यक्रिया आणि दुसरी चित्ताला तिच्यापासून वेगळे ठेवण्याची क्रिया. अशा प्रकारे 2 क्रियांचा त्रास झाला असता. 2 ओझी उचलण्यापेक्षा तर एकच उचलणे चांगले. काही व्यायाम करायला हवा. म्हणून मी शेतात खणायचे काम सुरू केले. पहिल्या दिवशी 5 मिनिटे खोदले, दुसऱ्या दिवशी 2 मिनिटे वाढविली, तिसऱ्या दिवशी 5 मिनिटे वाढविली. असे करीत करीत दिवसभरात 2 तास खणू लागलो. खोदण्याची क्रिया देखील वैज्ञानिक पद्धतीने करीत असे. सतत 1 तास खोदत असे, पण त्यातही मधून मधून काही सेकंद थांबत असे. यामुळे शक्ती कायम राहायची. या व्यायामाने फार लाभ झाला. 10 महिन्यात 40 पौंड वजन वाढले. 88 पौंडांवरून 128 पौंड झाले. खोदण्याचे काम मी सतत बरीच वर्षे केले आहे आणि त्याचा माझ्या शरीराला फार फायदा झाला आहे. त्या काळात जेव्हा मी खोदत असे तेव्हा माझे शरीर एखाद्या पहिलवानासारखे होते. लोकांनी हे पाहिलेले आहे. खोदण्याच्या कामाची पुष्कळांना भीती वाटे. ती तशी न वाटो म्हणून मुद्दाम हे सांगत आहे. खोदण्याने शारीरिक लाभ तर होतोच, पण त्याशिवाय जो मानसिक लाभ होतो तो तर एक विशेषच अनुभव आहे. अनंत आकाश, मोकळी हवा, सूर्यकिरणांचा स्पर्श आणि सरळ उभे शरीर असा हा चतुरंग योगच आहे. पवनार गाव धाम नदीच्या एका बाजूला आहे आणि आमचे हे स्थान धाम नदीच्या दुसऱ्या बाजूला आहे. म्हणून मी याला नाव दिले परमधाम. गीतेमध्ये म्हटले आहे, यद गत्वान निवर्तन्ते तद धाम परमम मम. परमधाममध्ये तब्येत सुधारत गेली तसा हळूहळू गावांशी संपर्क वाढवला. गावात एक परिश्रमालय सुरू केले. तेथे गावातील लोक सूत कातायला यायचे. परमधाममध्ये शेडसारखी एक मोठी खोली बांधून तेथे माग बसविले. विणाईचे काम सुरू केले. पवनार, कान्हापूर गावातील काही मुले विणाई शिकायला येऊ लागली. ही माणसे आजही परमधामच्या कोणत्या ना कोणत्या कामात घडलेली आहेत. एकदा मी पवनारच्या बाजारात एक कांबळे खरेदी करायला गेलो. एक बाई कांबळी घेऊन विकायला बसली होती. तिने एका कांबळ्याचा 1.5 रुपये भाव सांगितला. मी तिला सगळी माहिती विचारली. लोकर कोणत्या भावात पडली, विणाईला किती लागले, मेंढ्यापाळाला किती खर्च येतो. हा पवनार आश्रमात राहणारा आहे हे तिला माहीत होते. म्हणून तिने मला सगळी माहिती दिली. मग हिशोब करून मी म्हणालो, हे कांबळे 5 रुपयाहून कमीत पडणे शक्यच नाही. मग तू 1.5 रुपयाला कसे विकतेस? ती म्हणाली, 5 रुपये कसे सांगू? 1.5 रुपये सांगते तर 1.25ला मागतात. मी कांबळे घेतले आणि 5 रुपये दिले. तिला वाटले हे कलियुग आहे की सत्ययुग. मग काय झाले, आमच्या परिश्रमालयात आणि आश्रमात मुले कातायला विणायला यायची. बाहेर सगळीकडे मजुराला 2-2.25 आणे मजुरी मिळत असे, पण ही मुले रोज 3-4 आणे कमवायची. मी त्या मुलांना कांबळ्याची गोष्ट सांगितली आणि म्हटले की तुम्ही बाजारभाव वाढवायला शिका, कारण बाजारभाव न वाढविणे म्हणजे गरिबांना लुटणे आहे. तुम्हाला 3-4 आणे मजुरी मिळते तर तुम्ही एक काम करा, पावसाळ्यात गवताचा भारा बांधून बाया येतात, तो भारा 2 आण्यात खरेदी करा.
मुलांनी मान्य केले. ती बाजारात पोहोचली. गवत विकणारी म्हणायची 3 पैसे भरा, तर दुसरे खरेदी करणारे म्हणायचे 2 पैसे. ही मुले म्हणायची याची किंमत तर 2 आणे आहे. खरीददार म्हणायचे उगीच जास्त वाढवून बोलू नका, याला कोण 2 आणे देईल? एक मुलगा म्हणाला मीच देईन. खरोखरच त्याने 2 आणे देऊन तो भारा विकत घेतला. दुसऱ्याला कसे लुटले जाऊ शकते याच विचारात आम्ही सगळे असतो. सगळ्यांचे हित साधावे ही भावना नसतेच. भगवान गीतेमध्ये सांगतात की एकमेकांचे रक्षण करून कल्याणाचे भागीदार व्हा. मुलांना मी हेच समजावित होतो. ही भावना समाजात विकसित झाली पाहिजे. प्रसाद प्राप्ती. पवनारला एकदा 1938 साली खोदता खोदता जमिनीत दगड लागला. कुदळीने दगडाच्या आजूबाजूला थोडे खोदण्याचा प्रयत्न केला तर दगड जरा लांबलचक वाटला. मीच खोदून तो बाहेर काढू शकेन एवढी शक्ती त्यावेळी माझ्यात नव्हती. इतरांनी येऊन तो दगड बाहेर काढला तर काय दिसले? भरत राम भेटीचे सुंदर शिल्प. 1932 साली धुळ्याच्या जेलमध्ये गीतेवर माझी प्रवचने झाली होती. 12व्या अध्यायात सगुण निर्गुणाचे वर्णन करताना उदाहरण म्हणून मी लक्ष्मण आणि भरताच्या भक्तीचा उल्लेख केला होता आणि म्हटले होते की जर मी चित्रकार असतो तर 14 वर्षांनंतर भरत आणि राम प्रेमाने भेटत आहेत याचे अशा प्रकारचे चित्र काढले असते. हे शिल्प जसे गीता प्रवचनात मी शब्दांकित केले होते तसेच होते. त्या मूर्तीच्या दर्शनाने मी सद्गदित झालो. मला हा भगवंताचा प्रसाद मिळाला असे मानून माझी सारी श्रद्धा भक्ती मी त्या मूर्तीवर एकाग्र केली. काही वर्षांनंतर तिची प्रतिष्ठापना वैदिक पद्धतीने करविली. मी देखील अनेक वैदिक सुक्ते आणि ज्ञानदेवांचे धर्म जागो निवृत्तीचा हे भजन म्हणून माझी श्रद्धा समर्पित केली. तेथे मी स्नानानंतर जेवणाआधी 15 मिनिटे काही धर्मसाहित्य वाचित बसे. माझ्या मनाला ते एक चांगले विश्रांतीस्थान लाभले. मी लहानपणी देवाची पुष्कळ वेळा पूजा केली आहे. अलीकडे असा प्रसंग लाभला नाही, पण मानसिक पूजा तर मी नेहमीच करीत असतो. कुठे पूजा चालली असली तर ती पाहून माझे मन सहजच उचंबळून येते. पूर्वीच्या अनेक संतांच्या गोष्टी सांगतात. अमक्याच्या घरी शेतात खणताना देव मिळाला, त्याने त्याची जन्मभर भक्ती केली, इत्यादी इत्यादी. आता माझ्या घरीही देव चालून आला अशी माझी भावना या घटनेने झाली. पूजेचा विधी मी करीत नसे, पण देवळात जाऊन बसे. तीच माझी पूजा होती. त्याने मनाला बरे वाटे. कितीतरी दिवस मी तेथे बसून ज्ञानदेव, नामदेव, तुकाराम, एकनाथ, तुलसीदास इत्यादी संतांची मधुर भजने गात असे. लोक मला विचारू लागले, तुम्ही मूर्ती स्थापनेला मानता? मी म्हणालो, योजनापूर्वक नवीन मूर्ती बनवून तिची स्थापना करण्याची माझी वृत्ती नाही. पण जमिनीमधून माझ्या हातात आलेल्या मूर्तीला दगड मानण्या इतका मी दगड नाही. मी याला भगवत प्रसाद मानला आहे आणि म्हणून तिची प्रतिष्ठापना केली. व्यक्तिगत सत्याग्रह. 1940 सालच्या एका सुंदर सकाळी मला गांधीजींकडून भेटीचे बोलावणे आले. तसे माझ्या आणि त्यांच्या राहण्याच्या ठिकाणात फक्त 5 मैलांचे अंतर होते, पण भेटण्याचा योग तर ते जेव्हा बोलवायचे तेव्हाच यायचा. वर्षभरात 2-3 पत्रे यायची जायची. हा मनुष्य आपल्या कामात मग्न असतो, म्हणून याला अधिक त्रास देऊ नये असे ते मानित असावेत. परंतु त्या दिवशी अचानक बोलावणे आले म्हणून मी त्यांच्याकडे गेलो. बापू मला म्हणाले, यावेळी मला तुझ्या सेवेची आवश्यकता आहे. तुझ्याजवळ वेळ आहे की नाही हे मला माहीत नाही, परंतु सध्या व्यक्तिगत सत्याग्रह करावयाचा विचार आहे आणि तू काही विशेष अडचणींशिवाय मोकळा होऊ शकत असशील तर तयार राहावेस अशी माझी इच्छा आहे. मी विनोदाने म्हणालो, तुमचे निमंत्रण आणि यमराजाचे निमंत्रण दोघांना मी सारखेच मानतो, म्हणून मला परत जाण्याचीही गरज नाही. सरळ येथून कामासाठीच जाऊ शकतो. बापूंना फार समाधान वाटले. मी अनेक प्रकारची कामे करीत होतो.
बापूंची जेवढी रचनात्मक कामे होती त्यात माझा सहभाग नसलेले काम क्वचितच असे. माझी स्वतःची कामे देखील मी करीत होतो, पण मला समर्थ रामदास स्वामींचे मार्गदर्शन मिळाले होते. परस्परेची उभारावे भक्तिमार्गासी, हे त्यांचे वचन मी लहानपणी वाचले होते. म्हणजे भक्तिमार्गाची स्थापना आपण त्यात न फसता केली पाहिजे, याचा परिणाम माझ्या चित्तावर खोलवर झाला होता. याशिवाय गीतेचे मार्गदर्शन तर होतेच. मी जेवढी कामे केली ती माझ्याशिवाय चालूच शकणार नाहीत अशा प्रकारे केली नाहीत. मी हे बापूंना सांगितले तेव्हा त्यांना फार बरे वाटले. सत्याग्रह करण्याचे निश्चित झाल्यानंतर मग चर्चा सुरू झाली की सत्याग्रहाचा प्रारंभ कुठून करायचा. नागपूरहून, वर्ध्याहून की पवनारहून. मी ठरविले की सत्याग्रह पवनारहूनच सुरू करायचा. स्वदेशी धर्माचे अनुसरण करण्याच्या दृष्टीने मी जेथे राहतो तेथूनच सत्याग्रह आरंभ करणे मला योग्य वाटले. मी येथे 3 वर्षांपासून राहत होतो. सुरुवातीला जेव्हा मी तेथे पोहोचलो होतो तेव्हा माझे शरीर अगदी अस्थिपंजर होते. तेथले हवापाणी, फळभाज्या, दूध या सर्वांमुळे माझे शरीर हृष्टपुष्ट झाले. तेथील काही मंडळी नियमित कातीत असत. मी रोज त्यांच्याबरोबर 1-2 तास बसत असे. आमच्या गोष्टी व्हायच्या, चर्चा व्हायच्या. अशा प्रकारे आमचे भावाभावांसारखे संबंध होते. सत्याग्रह केल्यानंतर मी पकडला जाईन हे ऐकून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. अशा प्रेमीजनांना सोडून आपल्या प्रथम सत्याग्रहाकरता दुसऱ्या कोणत्या ठिकाणी जाऊ. थोड्याच दिवसात जेलमध्ये गेलो. या सत्याग्रहात 3 वेळा पकडलो गेलो आणि जवळजवळ 1.25 वर्षे जेलमध्ये गेली. बापूंनी मला भारतातर्फे व्यक्तिगत सत्याग्रही बनण्याचा आदेश दिला होता. तुरुंगात गेल्यानंतर विचार करू लागलो की जर संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व करायचे आहे तर हिंदुस्थानातल्या सर्व भाषा शिकाव्या लागतील आणि मला तर विश्वाचे प्रतिनिधित्व करायचे आहे. म्हणून जगातील अन्य भाषांचे ज्ञान देखील प्राप्त करावे लागेल. म्हणून त्यावेळी आणि नंतर ऑगस्ट 1942च्या आंदोलनात जी 3 वर्षे जेलमध्ये गेली त्यावेळी मी खूप अध्ययन केले. रोज 14-14, 15-15 तास वाचित असे. शेवटची लढाई 1942च्या आंदोलनाच्या पूर्वीची गोष्ट आहे. बापू विचार करीत होते की यावेळी जेव्हा जेलमध्ये जावे लागेल तेव्हा जेलमध्ये पाय ठेवताच उपवास सुरू केला पाहिजे. जेलमध्ये जायचे आणि तेथे पडून राहायचे हे आता जुने झाले. आम्ही इंग्रजांचे राज्य मानत नाही आणि त्यांना चालते व्हायला सांगत आहोत, म्हणून आता जेलमध्ये जाताच उपवास सुरू करायचा, असे चिंतन त्यांच्या मनात चालले होते. हे कोण करू शकेल? ज्याच्या हृदयात प्रेम भरलेले आहे तोच बलिदान करू शकेल. दुसरे असे की कोणी एखादी व्यक्ती हे करूही शकेल, पण त्याची एक चळवळच उभी राहू शकेल का? सैन्यात लाखो लोकांची भरती होऊ शकते, तसे यातही होऊ शकेल का? असे होऊ शकेल असे गांधीजींना वाटत होते आणि म्हणून त्याचा आरंभ स्वतःपासूनच करायचा त्यांचा विचार होता. जेव्हा हा विचार त्यांच्या जवळच्या लोकांना कळला तेव्हा ते सगळे घाबरले आणि कोणत्या ना कोणत्या उपायांनी हे थांबवलेच पाहिजे असे त्यांना वाटू लागले. मग उपवासाची साखळी पुढे चालू शकणार नाही, उपवास करण्यासाठी सेना बनू शकत नाही, अशी कामे आज्ञेने होत नसतात, अशा प्रकारचा विचार बापूंच्या जवळचे लोक करू लागले. अशा परिस्थितीत बापूंनी मला सेवाग्रामला बोलाविले आणि आपला हा विचार मला सांगितला. त्यात प्रश्न असा होता की जे काम ज्ञानी ज्ञानपूर्वक करू शकतो तेच काम अनुयायी श्रद्धेने करू शकतो का? मी उत्तर दिले, होय, करू शकतो. जे काम प्रभू राम ज्ञानपूर्वक करू शकतात तेच काम हनुमान श्रद्धापूर्वक करू शकतो. बोलणे पूर्ण झाले आणि आणखी काही विचार करण्यासारखे नव्हतेच. मी उठून निघून गेलो. 9 ऑगस्टचा दिवस आला. बापूंना अटक झाली, पण त्यावेळी त्यांचा विचार बदलला होता. सुरुवातीला सरकारशी काही पत्रव्यवहार करावा लागेल म्हणून जेलमध्ये गेल्याबरोबर उपवास करण्याचा विचार होऊ शकणार नाही असे त्यांना वाटले. माझ्याबरोबर त्यांचे वर उल्लेख केला आहे तेवढेच बोलणे झाले होते. त्यानंतरचा हा विचार मला माहीत नव्हता. त्यावेळी प्यारेलालजी बाहेर होते.
जेलमध्ये प्रवेश करताच उपवास सुरू करायचा नाही हा विचार विनोबाला कळवायला हवा, असे बापूंनी प्यारेलालजींना सांगितले. म्हणजे बापूंनी हे मानले होते की हा मनुष्य माझ्याशी एवढी चर्चा करून गेला आहे तेव्हा जेलमध्ये जाताच उपवास सुरू करेलच. जरी मी कुठल्याही वचनाने बांधला गेलो नव्हतो तरी ते हे समजले होते. त्यांनी काही मला आज्ञा केली नव्हती, पण त्यांनी माझे मत विचारले होते की असे होऊ शकते का, आणि मी उत्तर दिले होते की असे होऊ शकते. म्हणजे आज्ञेहून अधिक मूल्यवान वस्तू मिळालेली होती. त्याचवेळी मी देखील जेलमध्ये गेलो. आत गेल्याबरोबर मी जेलरला म्हणालो, तुम्ही मला ओळखता. मी जेलमधल्या सगळ्या नियमांचे बारकाईने पालन करणारा आणि दुसऱ्यांकडून पालन करविणारा मनुष्य आहे. पण यावेळी असे होणार नाही. सकाळी मी खाऊन आलो आहे म्हणून दुपारच्या जेवणाचा प्रश्न नाही, पण संध्याकाळपासून मी भोजन करणार नाही. किती दिवस करणार नाही हे सांगता येत नाही. हे मी तुमची शिस्त तोडण्यासाठी करीत नाही, तर माझी आपली स्वतःची एक शिस्त आहे, तिचे पालन मला करायचे आहे. एवढे सांगून मी आत गेलो. 2 तासांनी मला बोलाविण्यात आले. बापूंचा निरोप प्यारेलालजींनी किशोरलालभाईंना कळविला होता. तेव्हा असा निरोप विनोबांना कळवायचा आहे, कळवू शकतो का, असे किशोरलालभाईंनी डेप्युटी कमिशनरला विचारले आणि डेप्युटी कमिशनरने गव्हर्नरला विचारले. गव्हर्नर म्हणाले, निरोप देऊ शकता, पण यापेक्षा एक शब्दही अधिक बोलता येणार नाही. तेव्हा डेप्युटी कमिशनर किशोरलालभाईंना म्हणाले की आम्ही तुमचा निरोप जेलमध्ये पोहोचवून देऊ. किशोरलालभाई म्हणाले की विनोबा तुमच्या सांगण्याने मानणार नाहीत, आमच्यापैकी कोणाला तरी जावे लागेल. नंतर वाळुंजकरजी आले, मग त्यांनी मला बापूंचा निरोप ऐकविला. अशा प्रकारे माझा हा उपवास झाला नाही. पण इथे मी आपल्या हृदयाची अनुभूती व्यक्त करू इच्छितो. मी जर उपवास केले असते तर मला उपवास करून जो आनंद मिळाला असता, तो बापूंनी ज्या आनंदाने उपवास केले असते त्यापेक्षा गुंजभर देखील कमी भरला नसता, असा माझा दावा आहे. माझ्याजवळ ज्ञान नव्हते, ते बापूंजवळ होते, परंतु मी श्रद्धेने मान्य केले होते. श्रद्धेने आज्ञा मानून अत्यंत आदरपूर्वक आणि प्रेमपूर्वक आपले बलिदान दिले जाऊ शकते, यात मला काही शंका नव्हती. वर्ध्याहून मला नागपूर जेलमध्ये पाठवण्यात आले आणि मग भयंकर कैदी मानून नागपूरहून वेलूर जेलमध्ये नेण्यात आले. तेथे पोहोचल्यानंतर जेलरने विचारले, तुम्हाला कशाची काही आवश्यकता आहे का? मी सांगितले, मला 2 गोष्टींची आवश्यकता आहे. एकतर माझे केस वाढलेले आहेत म्हणून ते कापायला मला न्हावी पाहिजे. दुसरे हे की मला तमिळ भाषा शिकविणारा कोणीतरी पाहिजे, कारण मी तमिळ भाषी प्रदेशात आलो आहे आणि त्या प्रदेशाचे अन्न खातो आहे, म्हणून मला तमिळ भाषा शिकायची आहे. 8 वाजता केस कापून झाले, स्नान करून बसलो. जेलरने तिथल्याच एका व्यक्तीला माझ्याकडे पाठविले. त्याला विशेष ज्ञान नव्हते. त्या जेलमध्ये तमिळ जाणणारे शेकडो लोक होते, पण मला त्यांच्यापासून वेगळे ठेवण्यात आले होते. त्या व्यक्तीला थोडी इंग्लिश भाषा येत होती. त्याच्याकडून मी तमिळ शिकू लागलो. 10-12 दिवसांनी तेलुगू शिकणे सुरू केले. पुन्हा 5-10 दिवसांनी कन्नड आणि मल्याळम भाषा शिकायला सुरुवात केली. अशा प्रकारे मी एका महिन्यात 4 भाषा शिकणे सुरू केले. कोणीतरी म्हणाले, तुम्ही 4 भाषा एकदम का शिकता आहात? मी म्हणालो, 5वी भाषा नाही म्हणून. 4ही भाषांचे एकत्र अध्ययन केल्यामुळे त्यांचे तुलनात्मक अध्ययन मी करू शकलो. बेलूरच्या तुरुंगात सर्व प्रकारच्या सवलती मिळत होत्या. लोकांच्या मागणीनुसार सरकारकडून मदत मिळत होती. मला वाटले, आमच्या आंदोलनाला तेजोहीन बनवायचा हा चांगला मार्ग आहे. आम्ही सवलती मागायच्या आणि सरकारने त्या देत राहायच्या. हे मला बरे वाटले नाही. त्यामुळे आमचे जीवन निस्तेज बनत आहे असे वाटले. तिकडे बंगालमध्ये दुष्काळ पडला होता, पण इकडे आम्ही खाट आणि खुर्ची मागत होतो. या वस्तू मिळाल्या नाहीत तर झगडा करीत होतो आणि त्याला संघर्ष नाव देत होतो. शेवटी सरकार कबूल करायचे तर त्यात आम्हाला आमचा विजय वाटत होता. पण यात कसला विजय होता? हा तर निव्वळ मूर्खपणा आणि आमचा पराजय होता. तेथे भारतन कुमारप्पा आमच्याबरोबर होते. मी त्यांना हिंदी शिकवावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. ते मी मान्य केले.
त्यांना हिंदी शिकवण्यासाठी मी तुलसी रामायणाचे माध्यम निवडले. रामायणाचे महत्त्व मी त्यांना आरंभी एका सूत्रमय वाक्यात सांगितले. जेथवर हिंदीचा संबंध आहे. तुलसी रामायण म्हणजे बायबल प्लस शेक्सपियर, म्हणजे बायबल अधिक शेक्सपियर. 2 महिन्यांच्या अध्ययनानंतर त्यांनी मला सांगितले की तुमचे प्रशंसा वाक्य सर्वथैव सत्य आहे. एकाच वाक्यात तुम्ही सारे सार सांगितले. मी म्हटले, ख्रिश्चनांचा धर्मग्रंथ बायबल आहे. त्याची भाषा मधुर आणि सरळ आहे. शेक्सपियर देखील महान कवी आणि नाटककार होऊन गेला. इंग्रजी भाषेत त्याचे अद्वितीय स्थान आहे. साहित्याच्या दृष्टीने त्याची योग्यता महान आहे. अध्यात्माच्या दृष्टीने बायबलची योग्यता महान आहे. या दोन्ही गुणाचा सुभग समन्वय तुलसी रामायणात झालेला आहे. राजकीय कैद्यांना वाचण्याकरता पुस्तके मिळण्याची सवलत होती. जेलचा अधिकारी मागितलेली पुस्तके पाहून आक्षेपार्ह वाटणाऱ्या पुस्तकांवर बंदी घालायचा आणि इतर पुस्तके द्यायचा. मी मागितलेल्या पुस्तकांवर कधीच बंदी आली नाही, कारण मी गीता, उपनिषद अशीच पुस्तके मागवीत असे. एके दिवशी एक मित्र म्हणाले, आम्ही 17 पुस्तके मागतो तेव्हा त्यातली 1-2 मिळतात आणि विनोबांची सगळी पुस्तके मंजूर होतात. मी म्हणालो, हे सरकार मूर्ख आहे. भयंकर काय आहे हे त्यांना कळतच नाही. जर सरकारला अक्कल असती तर उपनिषद, गीता यांच्यावर त्याने बंदी घातली असती. गीतेचा आधार नसता तर इंग्रज सरकारला महाभयंकर वाटणारे गांधी गांधी बनले नसते, टिळक टिळक बनले नसते, अरविंद अरविंद बनले नसते. ज्या ग्रंथामध्ये जीवनाचे अधिष्ठान आहे तेच ग्रंथ जुलमी सत्तेला सुरुंग लावू शकतात. सिवनीच्या तुरुंगात राजकीय कैद्यांना फक्त आपल्या नातलगांना पत्रे लिहायची परवानगी होती. मला हा आपपर भेद मान्य नव्हता, म्हणून मी तेथल्या 3 वर्षात कोणालाच पत्र लिहिले नाही. एकदा जेलर माझ्याजवळ येऊन बसले आणि विचारू लागले की तुमच्या जीवनात दुःख नावाची वस्तूच का दिसत नाही? मी तुम्हाला नेहमी आनंदात पाहतो. मी म्हणालो, दुःख आहे, पण कोणते दुःख आहे हे तुम्हीच शोधा. एका आठवड्यानंतर जेलर आले. म्हणाले, मला काहीच सांगता येत नाही. तुम्हाला कोणते दुःख आहे तुम्हीच सांगा. या जेलमध्ये सूर्योदयाचे आणि सूर्यास्ताचे दर्शन होत नाही. हेच माझे सर्वात मोठे दुःख आहे, असे मी त्यांना सांगितले. जेलमध्ये चिंतन चालूच असायचे. व्यक्तिगत सत्याग्रहाच्या वेळी जेलमध्ये होतो तेव्हाही बरेच चिंतन झाले होते. त्यावेळी सुटून बाहेर आलो आणि बापूंना भेटलो तेव्हा ते म्हणाले होते, विनोबा, ही काही अंतिम जेलयात्रा नाही. पुन्हा जेलमध्ये जावे लागेल. आणि मग त्यांनी मला विचारले होते की जेलमध्ये काही नवीन चिंतन केले आहेस का? मी म्हणालो होतो की होय, चिंतन झाले आहे. मला सगळ्या संस्थांतून मुक्त व्हायचे आहे. याशिवाय अहिंसेमध्ये माझी प्रगती होणार नाही. तेव्हा ते लगेच म्हणाले, फार चांगले बोललास. मग त्यांनी आपल्या मौलिक भाषेत माझ्या बोलण्याचा अनुवाद केला. मी म्हणालो होतो की होय, चिंतन झाले आहे. मला सगळ्या संस्थांतून मुक्त व्हायचे आहे. त्याशिवाय अहिंसेमध्ये माझी प्रगती होणार नाही. तेव्हा ते लगेच म्हणाले, फार चांगले बोललास. मग त्यांनी आपल्या मौलिक भाषेत माझ्या बोलण्याचा अनुवाद केला. म्हणजे तू सगळ्या संस्थांची सेवा करशील, पण पद स्वीकारणार नाहीस. जवळच आशादेवी आर्यनायकम बसल्या होत्या. आशादेवींना ते म्हणाले, विनोबा मुक्त होईल हे चांगले आहे. जर सगळ्या उपाधीपासून मुक्त होऊन चिंतन झाले तर परिणाम चांगला निघतो. उपाधी डोक्यावर ओढून चिंतन करू लागलो तर ते मुक्त चिंतन होत नाही. परिणामतः एखाद्या नव्या गोष्टीचा, नव्या वस्तूचा शोध लागत नाही. अशा प्रकारे बापूंची मोहर लागल्यामुळे त्यापुढे कुणाचे काही चालले नाही. सर्व संस्थाचालकांना माझ्यातर्फे बापूंनी समजाविले. 1942च्या आंदोलनात शेवटची जेलयात्रा झाली आणि 1945 साली जेलमधून सुटलो. त्यावेळीही बरेच चिंतन झाले होते आणि अंत्योदयाकरता भंगीकाम करायचे असा माझा विचार झाला होता. हरिजन उपासना. हा मनुष्य म्हणजे विनोबा हरिजनांना विसरला असे जर कोणी म्हणेल तर मग हरिजनांची आठवण ठेवणारा मनुष्य कदाचितच कुठे असेल असे म्हणावे लागेल.
सर्वोदयामध्ये अंत्योदय आणि हरिजनांची सेवा हे येतेच, पण हरिजनांची वेगळी सेवा करणे मला पसंत नाही. कारण केवळ हरिजनांची सेवा कराल तर खेडेगावात गेल्यावर लोक म्हणतील, हा आला हरिजनांचा सेवक, हा हरिजनवाला, हा खादीवाला. अशा प्रकारे विभाजित झालेल्या तुकडे पडलेल्या सेवकांकडून आमचे काम होणार नाही. परंतु मी जरी असा विचार करीत असलो तरी हरिजनांशी एकरूप होण्याकरता मी 3 प्रकारची कामे विशेष रूपाने केली. 1 भंगीकाम, 2 चामड्याचे काम, 3 विणण्याचे काम. हरिजन कार्याशी माझा फार जुना संबंध आहे. या कार्याचा श्री गणेशा साबरमती आश्रमात झाला 1918 साली. आरंभीच्या काळात तेथेही भंगी होते. त्यांना काही वेतन देखील दिले जायचे. कधी कधी मुख्य भंगी आजारी पडायचा तेव्हा त्याचा मुलगा ते काम करायचा. एकदा असेच झाले. एका भंग्याचा लहानसा मुलगा बिचारा मलमूत्राने भरलेली बादली घेऊन शेताच्या खड्ड्यात टाकायला निघाला. त्याला ती बादली काही उचलत नव्हती. तो व्याकुळ होऊन रडत होता. माझ्या लहान भावाने बाळकोबाने त्याला पाहिले. त्याला त्याची करुणा वाटली आणि तो लगेच त्याच्या मदतीला गेला. नंतर बाळकोबाने मला विचारले की मी भंगीकाम करू इच्छितो, तुमची अनुमती आहे काय? मी म्हटले, फारच चांगले, तू हे काम कर आणि मी देखील तुझ्याबरोबर येईन. मी त्याच्याबरोबर जाऊ लागलो. सुरेंद्रजीही आमच्यासोबत येऊ लागले. अशा प्रकारे भंगीकाम सुरू झाले. ब्राह्मण मुलांनी भंगीकाम करणे ही अगदीच नवीन गोष्ट होती. कस्तुरबांना हे मुळीच आवडले नाही. त्यांनी बापूंजवळ तक्रार केली. बापूंनी त्यांना समजाविले की ब्राह्मणाने भंगीकाम करणे याहून श्रेष्ठ आणखी कुठली गोष्ट असू शकेल. अशा प्रकारे भंगीकामाचा प्रारंभ करण्याच्या मागे मुख्य तपस्या बाळकोबाची होती आणि सुरेंद्रजी त्यात सहाय्यक होते. त्यावेळेपासून या कामाशी माझा घनिष्ठ संबंध राहिला आहे. 1932 साली जेलमधून सुटल्यानंतर मी वर्ध्याच्या जवळ नालवडी गावात जाऊन बसलो. तेथे 95 घरे हरिजनांची होती आणि 5 इतर होती. तेथे मी हरिजन सेवा सुरू केली. त्यासाठी गावातील उद्योग हातात घेणे आणि म्हणून मेलेली गुरे फाडण्याचे काम शिकणे जरुरी होते. आम्ही 2 ब्राह्मण मुलांना म्हणजे वाळुंजकर आणि रानडे यांना त्या कामाचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठविले. त्यांना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागले, पण अडचणी सोसूनही ते त्या कामात तरबेज झाले. मग दोघांनी मिळून नालवाडीत चर्मालय सुरू केले 1 जुलै 1935 पासून. 1946 साली तर मी भंगीकाम करण्याचा संकल्पच केला. 3 वर्षाच्या कारावासानंतर 1945 मध्ये मी जेव्हा जेलमधून सुटलो तेव्हा बाहेरच्या जगाचा जो पहिला प्रकाश मी पाहिला तो विसरणे असंभव आहे. मी काय पाहिले? नागपूरच्या इतवारी स्टेशनजवळ रेल्वे लाईनच्या मैदानात 5-50 लोक दिवसा ढवळ्या सगळी लाजलज्जा सोडून शौचविधी करीत आहेत. सुटकेनंतरचे माझे हे पहिले दर्शन होते. माझ्या मनावर याचा तीव्र परिणाम झाला. याचाच परिणाम म्हणून मी सुरगावचे भंगीकाम 20 महिने सूर्याच्या नियमिततेने सतत केले. तेव्हा मी पवनारला राहत होतो. तेथून 3 मैलाच्या अंतरावर सुरगाव होते. रोज सकाळी फावडे घेऊन निघत असे. येण्या जाण्याला 1.5-2 तास लागायचे. तेथे 1-1.5 तास काम करून परतत असे. मध्ये आजारपणामुळे 3 दिवस जाऊ शकलो नाही. बाकी रोज जात असे. थंडी, उन्हाळा, पावसाळा अशा कोणत्याही ऋतूत माझा हा क्रम भंग पावला नाही. एकदा जोरदार पाऊस आला. सगळ्या रस्त्यामध्ये कंबरभर पाणी साचले होते. मध्ये एक ओढा होता. तो ओलांडून सुरगावला जावे लागायचे. ओढ्याचा प्रवाह जोरदार होता. तो पार करणे फार कठीण होते. ओढ्याच्या किनाऱ्यावर उभा राहून मी गावातील एका माणसाला हाक मारली आणि त्याला म्हणालो, मंदिरात जाऊन भगवंताला निरोप सांग की गावाचा भंगी आला होता, पण ओढ्याला पाणी फार असल्यामुळे तो गावात काही येऊ शकला नाही. तो म्हणाला, हो सांगेन. मी विचारले, काय सांगशील? म्हणाला, बाबाजी आले होते असं पुजाऱ्याला सांगेन. मी म्हणालो, नाही, तू चुकीचे समजलास. भगवंताला सांगायचे आहे आणि हे सांगायचे की गावातला भंगी काम करायला आला होता, पण पाणी फार असल्यामुळे गावात येऊ शकला नाही आणि मी परतलो. हे मी का केले?
रस्त्यात कंबरभर पाणी होते आणि माहीत होते की आम्ही गावात जाऊ शकत नव्हतो. तरीही तेथे पोहोचल्याशिवाय परतायचे नाही असा निश्चय केला. सकाळचे 4-5 तास आमचे त्या कामात जायचे. कधी कोणाला विचारविनिमय करायला यायचे असायचे तर त्यांना सांगून ठेवले होते की 11 वाजायच्या आधी वेळ मिळणार नाही. कारण तो भंगी कामाचा, उपासनेचा वेळ होता. लोकांच्या दृष्टीने हे लहान काम होते. पण मी एक दिवस देखील सुट्टी घेतली नाही, कारण मी ती उपासना समजत होतो. लोक विचारीत, तुमचा हा कार्यक्रम किती दिवस चालेल? मी सांगे, माझा हा कार्यक्रम 20 वर्षांचा आहे. तोपर्यंत एक पिढी बदलेल, कारण ही मनोवृत्ती बदलण्याची गोष्ट आहे. 1.25 वर्षे काम चालले, त्यानंतर गांधीजी गेले आणि मला दुसऱ्या कामात पडावे लागले. भंगी कामाबरोबरच मी अनेक गोष्टी शिकवित होतो. विशेषतः मुलांना शिकवित होतो. मुले येऊन सांगायची, बाबा आम्ही आज मळावर माती टाकली. मग मी त्यांच्याबरोबर पाहायला जाई. एकदा गावात गणपती उत्सव होता. त्या दिवशी सगळे गाव साफ स्वच्छ दिसले. माझ्याकरता काहीच काम नव्हते, कारण उद्या पवित्र दिवस आहे, तर सगळ्यांनी भंगी काम करायचे असे गावकऱ्यांनी आदल्या दिवशीच ठरविले होते आणि पूर्ण गाव त्यांनी स्वच्छ केले होते. ते पाहिल्यावर मला वाटले की क्रांती झाली. आजही जर गांधीजी असते तर मी सुरगावात भंगीकामच करीत राहिलो असतो. गो उपासना. आम्ही ही सर्व रचनात्मक कामे उचलून धरली आणि आपल्या शक्तीप्रमाणे करीत राहिलो. पण कोणत्याही कामात शुद्ध चित्ताची एवढी आवश्यकता जाणवली नाही जेवढी गोसेवेच्या कामात जाणवली. हे काम प्रेमवृद्धीचे आहे. प्रेम वाढेल तर काम वाढेल, गायीचा विकास होईल. मनुष्याच्या प्रेमावर गायीचा विकास अवलंबून आहे. म्हणून गोसेवकांनी गायीसारखे गरीब बनले पाहिजे. हे फार जरुरी आहे. ज्या गायीची ते उपासना करतात तिच्यासारखा त्यांचा स्वभाव बनला पाहिजे. गायीविषयी माझी जी भावना आहे तिला अनुरूप मी उपासना शब्दाचा प्रयोग केला. पालन म्हटले नाही किंवा सेवा देखील नाही. आश्रमाकरता दुधाची आवश्यकता मानली गेली आणि त्यानिमित्ताने गोरक्षण सुरू झाले. तेव्हापासून आजपर्यंत हा स्थूल कार्यक्रम चालू आहे आणि विकसित होत आहे. परंतु त्यापूर्वी दूध पिणे सोडून गायीची सेवा करण्याच्या विचाराने मी 3 वेळा दूध सोडण्याचा प्रयोग केला. पहिल्यांदा 2 वर्षे, दुसऱ्यांदा 3 वर्षे, तिसऱ्यांदा 2 वर्षे, एकूण 7 वर्षे प्रयोग केला. त्यात यश मिळाले नाही. शेवटी मी ते सोडून दिले. त्यालाच जीवनाचे मुख्य कार्य समजून एकाग्रतेने प्रयोग केला असता तर कदाचित त्यात सफलता मिळाली असती. पण आम्ही तर आश्रमात अनेक प्रकारची कामे केली. त्यातच हे एक होते. दूध सोडल्यामुळे शरीर खूप क्षीण झाले. बापूंना कळले तेव्हा ते देखील म्हणाले की हे काम असे आहे की यात एकाग्रतेने प्रयोग केला पाहिजे. जर हेच आपल्या जीवनाचे कार्य मानले तर वेगळी गोष्ट. पण आज आपल्यासमोर दुसरी आणखी आवश्यक कामे उपस्थित आहेत. त्या कामांना आपल्याला लागायचे आहे. म्हणून मी दूध घेणे सुरू केले आणि त्याबरोबर गो उपासनेवर चिंतन करू लागलो. आम्ही सुरगावला काम करीत होतो तेव्हा तेथे एक तेलघाणी चालवित होतो. त्यातून निघणारे तेल गावच्या लोकांना देत असू. एका घाणीचे तेल गावाला पुरत नव्हते, म्हणून 2 घाण्या सुरू केल्या. पुरेसे तेल गावात निघाले तर बाहेरून तेल आणावे लागणार नाही असा विचार होता. पण जी पेंड बनते तिचे काय करायचे हा प्रश्न निर्माण झाला, कारण गावात तिला मागणी नव्हती. मग जेवढी पेंड निघेल तेवढ्या प्रमाणात गायी तिथे ठेवण्याचा विचार केला. अशा तऱ्हेने आम्ही गोसेवेला तेल घाणीसोबत जोडले. आपण खादी, घाणी आणि गाय या सर्वांचे एकत्र चिंतन केले तरच आपली योजना अयशस्वी आणि अर्थहीन न राहता अर्थयुक्त आणि यशस्वी होईल. फार पूर्वी 1932 ते 34 जेव्हा आम्ही वर्धा तालुक्यात ग्रामसेवा करीत होतो तेव्हा एकदा मी 4 महिने पवनार गावात राहिलो होतो. गावात पुष्कळ गायी होत्या. त्यांच्या दुधाचे लोणी काढून लोक डोक्यावर घेऊन वर्धा शहरात जात. तेथल्या सर्व व्यापाऱ्यांनी एक भाव निश्चित केलेला असे. त्याच भावाने ते लोणी खरेदी करायचे. त्यांना लोणी विकून हे लोक कापड खरेदी करायचे. तो पैसाही व्यापाऱ्यांजवळच जायचा.
व्यापारी त्यांच्याकडून लोणी स्वस्त भावाने विकत घ्यायचे आणि शहरात जास्त भावाने विकायचे. अशा प्रकारे सगळीकडून सर्व पैसा व्यापाऱ्यांच्या हातात द्यावा लागायचा. हे पाहून मला मंत्र सुचला, मक्खन खाओ कपडा बनाओ. लोणी ही खाण्याची वस्तू आहे, ती विकावी लागते, ते योग्य नाही. आपले कापड स्वतः सुतकातून गावात तयार केले तर लोणी विकावे लागणार नाही. लोणी गावातील मुलांना, अशक्तांना खाऊ द्यावे. तुलसीदासांनी म्हटले आहे, पराधीन सपनेऊ सुख नाही. पराधीनाला स्वप्नात देखील सुख मिळत नाही, म्हणून मक्खन खाओ कपडा बनाओ. शांती उपासना. बापू गेल्यानंतर 1948 साली सेवाग्राममध्ये गांधी परिवार एकत्र झाला होता. इकडे आता माझे कर्तव्य काय आहे याबद्दल माझे चिंतन चालू होते आणि मला माझे स्थान सोडावे लागणार आहे हे माझ्या लक्षात आले होते. सेवाग्रामच्या त्या संमेलनात पंडित नेहरूंची स्थिती पाहिली आणि त्यांनी मागणीही केली, म्हणून निर्वासितांच्या सेवेकरता प्रयोग म्हणून मी 6 महिन्यांचा वेळ देईन असे मी तेथे सांगितले. त्यावेळी रचनात्मक कार्याला सरकारी मदत मिळावी अशी अपेक्षा रचनात्मक कार्यकर्त्यांनी पंडित नेहरू वगैरे राजकीय नेत्यांसमोर व्यक्त केली होती. मी माझ्या भाषणात सांगितले, विशेषतः पंडित नेहरूंना संबोधून मी बोललो की मी तुमच्याकडून कोणत्याही प्रकारच्या मदतीची अपेक्षा करीत नाही, पण तुमच्या कामात काही मदत करू शकलो तर मला आनंद होईल. म्हणून मग मी माझ्या थोड्या सहकाऱ्यांबरोबर निर्वासितांना वसविण्याच्या कामात लागलो. त्या 6 महिन्यात ज्या गमतींचा अनुभव आला त्यांचे संपूर्ण वर्णन करायचे म्हटले तर एक ग्रंथच लिहावा लागेल. मला लिएंजाचे मध्यस्थाचे काम करायचे होते. आपल्या भाषेत याला नारदमुनी म्हणता येईल. इकडले तिकडे पोचवायचे आणि तिकडचे इकडे पोचवायचे. त्यावेळी एक गंमत पाहिली. पंडितजी एखादी गोष्ट सांगायचे, पण ज्यांच्यामार्फत ते काम करवून घ्यायचे असायचे त्यांचे विचार वेगळेच असायचे आणि म्हणून ते काम व्हायचे नाही. मी पंडितजींना काही सुचविले की ते म्हणायचे, हे मला मान्य आहे आणि याबाबत मी 3 महिन्यांपूर्वीच आदेश दिला आहे. तरी देखील त्याची अंमलबजावणी झालेली नसायची. त्या दिवसात मी फार मेहनत केली, थोडेफार कामही झाले, पण मी ज्या वस्तूच्या शोधात होतो ती मला मिळाली नाही. म्हणून मी 6 महिन्यांनंतर तेथून बाहेर पडलो आणि मेव लोकांच्या पुनर्वसनाच्या कामासाठी दिल्लीहून हरियाणा राजस्थानला गेलो. पण आपला हेतू साध्य होईल असे मला तेथेही वाटले नाही. मला वाटले होते की निर्वासितांना आणि मेव लोकांना वसविण्याच्या कामातून अहिंसेची काही शक्ती प्रकट होऊ शकेल, ज्याला अहिंसक क्रांतीचा, सर्वोदयाचा क्रियात्मक आरंभ म्हणता येईल असा एखादा मार्ग, अशी एखादी पद्धती सापडली पाहिजे. जर असे होऊ शकले तर खादी ग्रामोद्योगाचे काम देखील पुढे जाईल, वाढेल. नाहीतर खादीलाही कोणी विचारणार नाही आणि ग्रामोद्योगालाही कोणी विचारणार नाही. हे मी समजून चुकलो होतो. पण ती वस्तू मला तेथे मिळाली नाही. त्या दिवसात हिंदू मुसलमानांमध्ये बराच संघर्ष चालू होता. अजमेरच्या मुसलमानांना फार भय वाटत होते, म्हणून मी 7 दिवस तेथे राहिलो. मी रोज तेथल्या दर्ग्यात जात असे. त्या स्थानाला हिंदुस्थानातली मक्का म्हणतात. मुसलमानांनी माझे तेथे फार प्रेमाने स्वागत केले. मी सर्वांना समजाविले की अशा प्रकारे भांडण करीत बसणे बरोबर होणार नाही. परिणामस्वरूप दोन्ही जमातींनी माझे म्हणणे मानले आणि मशिदीतच प्रेमाने बसून प्रार्थना केली. दुसऱ्या दिवशी नमाजाच्या वेळी मी पुन्हा तेथे पोहोचलो. सगळे भक्तजन फार शांतीने बसलेले पाहिले. त्या लोकांचे फार प्रेम आणि विश्वास व्यक्त झाला. प्रत्येकाने येऊन माझ्या हाताचे चुंबन घेतले. हा कार्यक्रम जवळजवळ अर्धा पाऊण तास चालला. पण त्यावेळी तेथे एकही स्त्री उपस्थित नव्हती. शेवटी जेव्हा मला काही बोलायला सांगितले तेव्हा मी म्हटले, तुमची शांतिमय प्रार्थना पाहून मला फार आनंद झाला, परंतु ईश्वराच्या प्रार्थनेत स्त्री पुरुष भेद का ठेवला जातो हे काही मी समजू शकलो नाही. मुसलमानांनी आपल्या रिवाजात एवढी सुधारणा केलीच पाहिजे. 6 महिन्यांच्या या कामाच्या अनुभवानंतर मी तेथून निघालो आणि परत पवनारला पोचलो.
कांचन मुक्तीचा प्रयोग. 1949-50चा काळ होता. माझ्या मनात धनाविषयी तिरस्कारच निर्माण झालेला होता. तसा तो पूर्वीपासूनच होता आणि आपल्या जीवनात धनमुक्तीचा अंमल मी करीतच आलो होतो. पण सार्वजनिक संस्थाही अपरिग्रही व्हाव्यात, पैशाचा छेदच व्हावा आणि या प्रयोगात देह समर्पण व्हावा, असे आता मला वाटू लागले. माझा विचार ज्यांना पटेल त्यांनी देखील हा प्रयोग करून पाहावा, असे मी म्हटले. प्रयोग करून पाहणे म्हणजे अपयश पदरी घेणे असे मुळीच नव्हे. यशस्वीच व्हायचे, सदेहावस्थेत किंवा विदेहावस्थेत. त्यासाठी जीवन परिवर्तनाची आवश्यकता आहे. मी 2-4 दिवस महिलाश्रमात राहिलो होतो. तिथून बिहारला जायचा माझा कार्यक्रम होता. पण तब्येत बिघडली, पोटात दुखू लागले, म्हणून मी बिहारला जायचा कार्यक्रम स्थगित केला. मी परत पवनारला आलो आणि मी तेथे जाहीरच करून टाकले की आज समाजात विषमतेचे आणि उत्पाताचे मोठे कारण आहे पैसा. पैसा आमचे सामाजिक जीवन दूषित करतो. म्हणून जीवनातून पैशाचा विच्छेद करणे आवश्यक आहे. आम्ही इथे स्वावलंबनाचे प्रयोग करणार आहोत. संतांनी आध्यात्मिक साधनेसाठी कांचनाचा निषेध केलेलाच आहे. आज व्यावहारिक जीवन शुद्ध बनवण्याकरता देखील कांचनाचा निषेध आवश्यक वाटतो. आता आमचा कांचन मुक्तीचा प्रयोग सुरू होईल. याचा प्रारंभ म्हणून 1 जानेवारी 1950 पासून आश्रमात भाजी पैसे देऊन खरेदी केली जाणार नाही, असेही मी सांगितले. त्यावेळी माझ्याजवळ काही शिक्षित तरुण गोळा झाले होते आणि हे सगळे मिळून या प्रयोगाला लागले. भाजीची शेती सुरू झाली. विहिरीचे पाणी काढायचे होते. विहिरीवर रहाट होता. आम्हीच तो चालवित असू. रहाटाला छातीपर्यंत उंच उंच 8 दांडे लावले होते. एकेका दांड्यावर 2-2 माणसे. अशा प्रकारे सगळे मिळून रहाट चालवीत. रहाट चालविताना आमची प्रार्थना व्हायची. गीताईचा पाठ देखील रहाट चालविता चालविता व्हायचा. गीताईचे 700 श्लोक पुरे झाले की 700 चक्रा पूर्ण होत. एकदा जयप्रकाश नारायण मला भेटायला आले. ते देखील रहाट चालविण्यात सामील झाले आणि खूप प्रेरणा घेऊन गेले. जेवढी जमीन आम्ही प्रयोगासाठी घेतली होती तेवढ्यावर पूर्ण उत्पादन होत नव्हते, म्हणून थोडी अधिक जमीन घेतली. तिथे पाण्याची व्यवस्था नव्हती. एक दिवस मी उठलो आणि कुदळ फावडे घेऊन त्या शेतात पोहोचलो आणि विहिरीकरता जमीन खोदायला सुरुवात केली. मग तर सगळेच त्यात सामील झाले. ते सर्व तरुण आणि तगडे होते. पण मी पाहिले, माझ्यापेक्षा दुप्पट शक्तीची ती मुले माझ्यापेक्षा कमी काम करीत, कारण माझे सर्व काम गणिताने चालले होते. मी शांतीपूर्वक खोदत असे आणि मध्ये मध्ये काही सेकंद थांबत असे. पण ते धट्टेकट्टे तरुण जोरजोरात कुदळी चालवीत आणि मग थकून थांबत. एकंदर त्यांना माझ्यापेक्षा जास्त आराम करावा लागायचा. कुदळ चालविताना देखील मी वैज्ञानिक पद्धतीने चालवीत असे. आमच्या या अवजारात पुष्कळ सुधारणा आवश्यक आहेत, हे माझ्या लक्षात आले. माझ्या प्रत्येक क्रियेत गणित असते आणि मला असा विश्वास वाटतो की मी मरेन तेव्हा गणितानेच मरेन आणि त्यातही गणित असेल. विहिरीचे पाणी शेतात पोहोचवण्यासाठी आम्ही एक नाली बनवली होती. या कामात आम्ही सगळेच नवखे होतो. माझ्याबरोबर काम करणारे सगळे कॉलेजचे विद्यार्थी होते आणि मी असा होतो की जरी मला शरीरश्रमाची आवड होती तरी त्याविषयी काही ज्ञान नव्हते. आम्ही एक नाली बनविली आणि त्यात विहिरीचे पाणी शेताकरता सोडले. पण पाणी काही शेतापर्यंत पोहोचत नव्हते. असे का होते ते प्रथम आमच्या ध्यानात आले नाही. निरीक्षणाने आणि अनुभवाने लक्षात आले की जमिनीची पातळी 2 इंच उंच आहे आणि नालीची पातळी खाली, म्हणून पाणी नालीच पिऊन घेते आणि फार थोडे पाणी शेतात पोहोचते आहे. हेच उदाहरण देऊन मी सांगत असतो की भारत सरकारच्या योजनांची स्थिती अशीच आहे. पुष्कळसे पाणी मधली नालीच पिऊन टाकते. परमधामच्या कृषी शेतीने सर्वांचे लक्ष आकर्षित केले होते. कृषी शेती म्हणजे बैलांच्या सहाय्याशिवायची शेती, जशी प्राचीन काळी ऋषींनी केली होती. एकदा तेथे खानदेशातील शेतकरी कार्यकर्त्यांचे शिबिर झाले. ते सगळे कसलेले शेतकरी होते. शेतीचे उत्तम माहितगार होते.
त्यांना परमधामची शेती इतकी आवडली की ते म्हणाले, आमच्या शेतातही आम्ही याचा प्रयोग करू. जेव्हा ऋषी शेतीची गोष्ट मी सुचविली होती तेव्हा मंडळींचा यावर तितका विश्वास बसला नव्हता. एक शंका ही होती की बैलांच्या सहाय्याशिवाय केवळ हाताने शेती करण्यात जीवापाड श्रम करावे लागतील. कदाचित मानवशक्तीच्या आवाक्याबाहेरची ती गोष्ट होईल. दुसरी शंका उत्पादनाबाबत. उत्पादन अधिक होऊ शकणार नाही. एकंदरीत सौदा फार महाग पडेल. परंतु माझ्या सांगण्यावरून आमच्या तरुणांनी हे काम उचलले आणि नंतर 2 वर्षाच्या अनुभवाने जो निष्कर्ष निघाला तो लोकांच्या समोर ठेवला गेला. परमधामच्या आसपासच्या शेतीत जे मजूर शेतकामासाठी बोलावले जात त्यांना 8 तास कामाची मजुरी पुरुषाला 13 आणे आणि बाईला 7 आण्याच्या जवळपास दिली जाई. दोघांची सरासरी काढली तर ती 10 आणे होई, म्हणजे एका तासाला 1.25 आणे. त्याच्या तिपटीहून जास्त मजुरी ऋषी शेतीत पडली. परंतु ही तिप्पट मानता येणार नाही, कारण परमधामला जे काम करीत होते तेच मजूर होते आणि तेच मालक होते. दोन्ही नात्यांनी त्यांना 4 आणे तास मजुरी मिळाली. मालक मजुराला जे देत असेल त्यापेक्षा अधिक आजच्या स्थितीत कमवीत नसणार. म्हणून मालक आणि मजूर ही दोन्ही नाती जेथे एकवटली तेथे दुप्पट मजुरीची आशा आम्ही करू शकतो. याचा अर्थ असा झाला की बैल शेतीच्या 1.5 कमाई ऋषी शेतीने केली. जर ओलिताची सोय असेल तर ऋषी शेती पुष्कळ उत्पन्न देईल यात मला शंका नाही. आणि जेथे मनुष्य स्वतःच्या शरीराने काम करतो तेथे तो कितीतरी निश्चिंत असतो. भगवंतानी म्हटलेच आहे, शरीरेची करी कर्म दोष त्यासन लागतो. संदर्भ गीताई 4 अध्याय 21 श्लोक. ऋषी शेतीचा वृषभ शेतीशी काही विरोध नाही. विरोध असण्याचे कारणही नाही. परमधाममध्ये दोन्ही प्रयोग चालू होते. एवढेच नव्हे तर नदीच्या पाण्याचा उपयोग करण्यासाठी इंजिनचाही प्रयोग चालू होता. बैलांना बेकार ठेवून इंजिनचा उपयोग सार्वत्रिक करणे मला मुळीच मान्य नाही. परंतु विशेष परिस्थितीत नदीचा पूर्ण उपयोग करण्यासाठी प्रयोग म्हणून मी इंजिन बसवायला मान्यता दिली. सर्वेषां अविरोधेन हे समन्वयाचे सूत्र आहे. बैल आमच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे हे ध्यानात ठेवून आणि त्याला बाधा येता कामा नये एवढ्या मर्यादेपर्यंत ऋषी शेती आणि मर्यादित प्रमाणात आधुनिक सुधारलेली अवजारे यांचा उपयोग करायचा आहे. सारांश, ऋषी शेती, वृषभ शेती आणि इंजिनाची शेती हे 3 विभाग परमधाममध्ये एकत्र काम करू लागले. असे हिमतीचे प्रयोग आम्ही करीत होतो. या प्रयोगात आजच्या बेकारीचे आंशिक निवारण आहे. साधनहीन शेतकऱ्यांसाठी एक साधन आहे. शेतीतील पुढच्या प्रयोगाला अवकाश आहे आणि नई तालीमसाठी वरदान आहे. याशिवाय अहिंसेची अतिदूरदृष्टी यात आहे. माणसांची संख्या वाढत आहे, त्यामुळे व्यक्तिगणिक जमीन उत्तरोत्तर कमीच पडणार. मांसाहारी 1.5 एकर जमीन खातो तर दुग्धमुक्त शाकाहाऱ्याला अर्धा एकर जमीन पुरते. या हिशोबाचे महात्म्य कालांतराने मनुष्याच्या ध्यानात येऊ लागेल. जगामध्ये जर कोणत्या 2 शक्तींचा सामना होणार असेल तर तो साम्यवाद आणि सर्वोदय विचार यात होणार आहे. दुसऱ्या ज्या शक्ती जगामध्ये काम करताना दिसतात त्या जास्त दिवस टिकणार नाहीत. साम्यवाद आणि सर्वोदय यात साम्यही पुष्कळ आहे, विरोधही तेवढाच आहे. सर्वोदयाचा हा विचार आपण सिद्ध करून दाखविला पाहिजे की कांचनमुक्त समाजरचना होऊ शकते, सत्तारहित समाज बनू शकतो. लहानशा प्रमाणात का होईना, परंतु आपल्याला असा नमुना दाखविता आला पाहिजे. तेव्हाच साम्यवादासमोर आम्ही टिकू शकू. त्यावेळी मी म्हणालो होतो, जनतेला सध्या सांत्वनाची अतिशय आवश्यकता आहे. एखाद्याचे चित्त संत्रस्त असताना त्यातून सुटण्यासाठी योग्य असे मनोरंजनाचे साधन त्याला मिळाले तर त्याला जसे सांत्वन मिळते तशी स्थिती सर्वसामान्य जनतेची झालेली आहे. यात अमुक एखाद्या माणसाचा दोष आहे असे नाही, सर्वांचा मिळून तो दोष आहे. पण दोषांची चर्चा काय कामाची? दोष निवारणाची आवश्यकता आहे आणि त्याचा साधा, सरळ, सर्वांना सुलभ आणि परिणामकारक मार्ग जो आम्ही परमधामला अनुसरलो तोच आहे. म्हणून जरी आम्हाला हवे आहे तसे रूप त्याला अजून आलेले नसले
तरी चांगल्या भावनेने तपस्या होत आहे आणि तेवढीच गोष्ट संत्रस्त मनाला संतोष देऊ शकते. मी आमच्या सहकाऱ्यांना वारंवार सांगितले की जर हे काम व्यवस्थित झाले तर आपली सर्वांची चित्तशुद्धी होईल आणि समाजाचीही थोडी शुद्धी होईल. तेलंगणाची यात्रा पूर्ण करून जेव्हा मी परत पवनारला आलो तेव्हा देखील मी सहकाऱ्यांशी बोलताना म्हणालो की यात्रेमध्ये माझ्या वाणीत जो आत्मविश्वास प्रकट झाला त्याचा आधार येथील काम आहे. या ठिकाणी जो प्रयोग होत आहे, प्रचलित समाजव्यवस्थेवर कुठाराघात, तो जर आपण व्यवस्थित पूर्ण करू शकलो तर जगाचे रूप पालटून जाईल यात शंका नाही. आणि या गोष्टीचे महत्त्व जेवढे मला मान्य आहे तेवढेच या गोष्टीचा विचार करणाऱ्या कोणालाही मान्य होईल. माझे जे हे काम आहे हे आश्रमापर्यंतच मर्यादित नाही. आश्रमात मी विरजण लावित आहे. ते तयार झाल्यानंतर ते पुष्कळशा दुधात मिसळायचे आहे आणि त्याचेच दही बनवायचे अशी कल्पना आहे. आधी हा प्रयोग खेडेगावात वाटायचा आहे आणि खेडेगावात तो किती प्रमाणात यशस्वी होतो याचा अनुभव घेऊन तो साऱ्या देशासमोर ठेवायचा आहे. अशा प्रकारे रामराज्य स्थापन करावे अशी फार मोठी प्रतिज्ञा मनात आहे. ही गोष्ट फार मोठी आहे, परंतु याहून छोटी गोष्ट ईश्वर माझ्याकडून वदवित नाही, याला माझा काही इलाज नाही. मुख्यतः येथील कामाने थोडा आकार घेतला की बाहेर जावे अशी कल्पना होती. कदाचित बाहेर जाण्याची गरजही राहणार नाही असेही वाटत होते. पण मध्येच हैदराबाद म्हणजे शिवरामपल्ली संमेलनाकरता जाण्याचा कार्यक्रम ठरला आणि तोही परमेश्वराच्या इच्छेनेच घडतो आहे असे मी मानले, कारण सर्व काही अगदी अनपेक्षितपणे घडले.